आहे तुमचा मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट. ओके, तुमचा जो 6th सेमिस्टरचा सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. आपण त्याच्यासाठी डेमो लेक्चर स्टार्ट करतोय. इम्पॉर्टंट का म्हणतोय? सगळेच लेक्चर, सगळेच सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे. पायथन पण तितकाच इम्पॉर्टंट आहे. PHP पण तितकाच इम्पॉर्टंट आहे. ओके, किंवा तुमचे अदर सब्जेक्ट. बट मॅड हा सब्जेक्ट मी काय इम्पॉर्टंट म्हणतोय? कारण की खूप सारे मुलं ज्यांनी मॅडचा प्रोग्राम याच्या पहिले केलेला नसेल त्यांना ह्या स्टार्टिंग पासूनच मॅड हा सब्जेक्ट डिफिकल्ट वाटतो. ओके, बट मॅड जर तुम्ही इथे थोडस बघितलं, बघा हा तुमचा मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटचा सब्जेक्ट आहे. ओके, आणि इथे तुम्ही आपण सगळ्यात पहिले बघूया ऍक्च्युली मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट हा सब्जेक्ट आहे काय. ओके, सो टोटल 6 युनिट्स आहेत मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटच्या आतमध्ये. जर पहिला युनिट समजलं तर तुम्हाला ऑटोमॅटिकली दुसऱ्या युनिटचे कॉन्सेप्ट समजतील. ओके, तर जो पहिला युनिट आहे युनिट नंबर 1, ओके, तो आहे अँड्रॉइड अँड इट्स टूल्स. म्हणजेच काय की अँड्रॉइडचं इंट्रोडक्शन, ऍक्च्युली अँड्रॉइड काय आहे. ओके, त्याच्यानंतर अँड्रॉइड मध्ये लीड कोण करतंय किंवा त्यांचा अलायन्स कोणासोबत आहे, किंवा अँड्रॉइडला इन्चार्ज कोण करतंय, तर ओपन हँडसेट अलायन्सेस, OHA. ओके, त्याच्यानंतर अँड्रॉइडची इकोसिस्टीम म्हणजेच युजर डेव्हलपर वरती, डेव्हलपर मॅन्युफॅक्चरर वरती डिपेंड आहे, म्हणजेच एकमेकांवरती ते निर्भर आहेत अँड्रॉइड इकोसिस्टीम. त्याच्यानंतर नीड ऑफ अँड्रॉइड, फीचर्स ऑफ अँड्रॉइड, टूल्स, सॉफ्टवेअर्स अँड अँड्रॉइड आर्किटेक्चर. हा जो पहिला युनिट आहे खूप 10 पेजेसचा हा तुमचा पहिला युनिट आहे. 4 ते 5 सेशन मध्ये पहिला युनिट संपून जातो. स्टार्टिंगच्या 4 ते 5 सेशन मध्ये पहिला युनिट संपून जातो. पहिला युनिट काय आहे? फक्त इंट्रोडक्शन अँड्रॉइड अँड इट्स टूल्स. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड युनिट जो आहे तुमचा मॅडचा तो आहे इन्स्टॉलेशन अँड कॉन्फिगरेशन ऑफ अँड्रॉइड. ठीक आहे, सेकंड युनिट मध्ये आपल्याला काय बघायचं आहे? ऑपरेटिंग सिस्टीम. तुम्ही याच्या पहिले 5th सेमिस्टर मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम हा सब्जेक्ट बघितलेलाच असेल. ओके, त्याच्यानंतर आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम डीप मध्ये नाहीये, फक्त कुठल्या टाइप्स आहेत ऑपरेटिंग सिस्टीमचे ते दिलेले आहेत. जावा JDK, जसं मी ऍडव्हान्स जावाच्या प्रोग्राम मध्ये JDK यूज केलं होतं प्रोग्राम रन कंपाईल करायला, तर तसं इथे जावा JDK आणि अँड्रॉइडचे प्रोग्राम्स जे तुमच्या मोबाईलच्या आतमध्ये व्हॉट्सअप, इंस्टाग्राम जे पण वेगळे ऍप्लिकेशन्स आहेत ते ऍप्लिकेशन कंपाईल रन करायसाठी आपण इथे काय यूज करतोय? अँड्रॉइड SDK. हा एक नवीन कॉन्सेप्ट आहे. सो अँड्रॉइडच्या आतमध्ये आपण काय यूज करतोय? अँड्रॉइड SDK. फक्त तुम्हाला मी ओव्हरव्ह्यू देतोय आज म्हणजे इथे, आणि मग आपण फर्स्ट सेशनला किंवा फर्स्ट चॅप्टरला स्टार्ट करूया. ओके, त्याच्यानंतर सेकंड युनिट मध्ये अँड्रॉइड डेव्हलपमेंट टूल्स. ओके, जसं तुमचे JDK चे काही टूल्स होते, ओके, तसंच तुमचे इथे अँड्रॉइड डेव्हलपमेंटचे पण काही टूल्स आहेत. अँड्रॉइड व्हर्च्युअल डिव्हाइस हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. जर तुमच्याकडे मोबाईल नसेल, ओके, आणि मोबाईल सेकंड ओके, सो कुणी पण बॅच मध्ये असं करू नका. आम्ही गुगल मीट वरती घेतोय, सो तुम्ही मला काही पण असं जस्ट लाईक कोऑपरेट करा प्रत्येक गोष्टीमध्ये. ओके, सो आपण होतो की सेकंड युनिट अँड्रॉइडचं जे सेकंड युनिट आहे युनिट नंबर 2, ओके, ते आहे एक्झॅक्टली इन्स्टॉलेशन अँड कॉन्फिगरेशन ऑफ अँड्रॉइड. म्हणजेच काय? SDK JDK एक्झॅक्टली तुम्हाला हे पुढे सेकंड युनिटला आहे. ओके, अँड्रॉइडचे डेव्हलपमेंट टूल्स, AVD. ओके, आता AVD काय आहे? जर तुमच्याकडे फिजिकल मोबाईल नसेल तर तुम्ही तुमच्या अँड्रॉइड स्टुडिओच्या आतमध्ये पण एक मोबाईल क्रिएट करू शकता, एक डिव्हाइस क्रिएट करू शकता, आणि त्या डिव्हाइसच्या आतमध्ये तुम्ही तुमचं अप्लिकेशन रन करू शकता. त्याला तुम्ही काय म्हणता? इम्युलेटर. म्हणजे AVD म्हणजेच काय? अँड्रॉइड व्हर्च्युअल डिव्हाइसच्या थ्रू तुम्ही तुमचा इम्युलेटर बनवू शकता. तुमच्याकडे जो फिजिकल मोबाईल आहे एक्झॅक्टली तसा सेम असतो तुमचा इम्युलेटर, बट इम्युलेटर क्रिएट करायसाठी ते AVD यूज करावा लागतो. त्याच्यानंतर डिफरन्स बिटवीन JVM DVM ते पण आहे, आणि अँड्रॉइड स्टुडिओ इन्स्टॉल कसं करायचं हा तुमचा सेकंड युनिट आहे. हे जे दोन्ही पण तुम्हाला युनिट दिसत आहेत हे दोन्ही पण युनिट्स तुमचे कसे आहेत? थेरोटिकल चॅप्टर्स आहेत. ओके, इथे तुम्हाला काही पण, इथे तुम्ही जर पहिले दोन्ही पण युनिट्स बघितले असेल तर तुम्हाला इथे कुठलाच प्रोग्रामिंग क्वेश्चन दिसणार नाही. बट तुमची एक्झॅक्टली प्रोग्रामिंग चालू होईल युनिट नंबर 3 पासून. ओके, सो इथं आपण बघणार आहोत युनिट नंबर 3 मध्ये कंट्रोल फ्लो, डिरेक्टरी स्ट्रक्चर. ओके, म्हणजेच काय?
ज्या मुलांनी इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंटर्नशिप माझ्याकडे केली असेल त्यांना अँड्रॉइड स्टुडिओचं ऍक्च्युअली स्ट्रक्चर माहिती असेल. ओके, सो अँड्रॉइड मध्ये डिझायनिंग कुठे करायची, फ्रंट एंडची डिझायनिंग कुठे करायची, बॅक एंडची डिझायनिंग कुठे करायची. जसं एक व्हॉट्सअप असेल तर व्हॉट्सअपवरती तुम्ही एकमेकांना मेसेज सेंड करता, तर मेसेज जातो कसा, याचा बॅक एंडचा कोड कुठे केलेला आहे, फ्रंट एंडचा कोड कुठे केलेला आहे. ओके, प्लगइन्स काय आहेत, लायब्ररीज काय आहेत, डिपेंडन्सीज काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली समजून जातील. नाही समजलं तर बिंदास विचारायचं, पण असं कुठेच होणार नाही की तुम्हाला कुठलाही प्रोग्राम समजणार नाही. ओके, त्याच्यानंतर कंपोनंट्स ऑफ स्क्रीन म्हणजे वेगळे वेगळे बटन्स, विजेट्स, फ्रॅगमेंट. ओके, म्हणजे एखादी अँड्रॉइड अप्लिकेशन बनतो कसा, त्याला लागणारे कंपोनंट्स कुठले आहेत ते तुमच्या युनिट नंबर 3 मध्ये आहेत. त्याच्यानंतर वेगळे वेगळे लेआउट्स, तुम्ही याच्या पहिले जावामध्ये पण बघितलेले असेल तुमचे लेआउट्स, तसेच अँड्रॉइड मध्ये पण लेआउट्स आहेत. लिनियर लेआउट, ऍब्सोल्यूट लेआउट, फ्रेम लेआउट, टेबल लेआउट, रिलेटिव्ह लेआउट, हे सगळे लेआउट 5 लेआउट आहेत. 5 पण लेआउट तुम्हाला तोंडपाठ होतील, काही रट्टा मारायची पण आवश्यकता नाही, इतक्या इझिली तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी समजतील. ओके, त्याच्यानंतर युनिट नंबर 4 मध्ये हा थर्ड युनिट जो आहे तुमचा, तो आहे एक्झॅक्टली तुमचा मोबाईल बनवत असताना किंवा तुमचं अप्लिकेशन बनवत असताना तो लेआउट. ओके, आणि त्या लेआउटच्या आतमध्ये असणारे विजेट्स. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आता गुगल मीटला कनेक्टेड आहे, तर पूर्ण स्क्रीनला तुम्ही काय म्हणाल, लेआउट. काय म्हणाल तुम्ही पूर्ण स्क्रीनला, कोणी सांगू शकतं? जे तुमच्या मोबाईलच्या आतमध्ये एक स्क्रीन दिसतीये, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे माझी स्क्रीन दिसत असतील, तुमचे नावं दिसत असतील. ओके, मुलांचे नावं दिसत असतील, एकमेकांचे फोटो दिसत असतील, आयकॉन दिसत असतील. हे सगळे काय विजेट्स आहेत, आणि हे सगळे विजेट्स कशावरती डिस्प्ले होत आहेत, लेआउट वरती. समजते सगळ्यांना? वॉइस येतोय माझा क्लिअर? हो सर. येस सर. ओके, फास्ट होतोय का? नो. ओके, यस और नो मध्ये क्वेश्चनचा आन्सर देत चला. ओके, त्याच्यानंतर लेआउटच्या आतमध्ये काय असेल, तुमचे विजेट्स. विजेट्स म्हणजेच काय, कंपोनंट्स. टेक्स्ट डिस्प्ले होत आहे ह्या मीटिंगच्या आतमध्ये, तर याला काय म्हणतो आपण, टेक्स्ट व्ह्यू. जर तुम्हाला कोणाचं तरी नाव टाईप करायचं असेल तर एडिट टेक्स्ट, क्लिक करायचं असेल तर बटन, बटन वरती जर एखादी इमेज असेल तर इमेज बटन. असे वेगळे वेगळे कंपोनंट्स आहेत, लिस्ट, व्ह्यू, टाइम अँड डेट फिगर पर्यंत. सो असे चौथा युनिट, म्हणजे हा जो तिसरा युनिट आहे याच्यावरती टोटली चौथा युनिट डिपेंड आहे. कारण की जर लेआउटच नसेल, म्हणजे जर थर्ड युनिट जर समजला नाही, तर त्यावेळेस तुम्हाला फोर्थ युनिटचे कंपोनंट यूज करता येणार नाही, विजेट्स यूज करता येणार नाही. ओके, त्याच्यानंतर आहे युनिट नंबर 5, ऍक्टिव्हिटी अँड मल्टीमीडिया विथ डेटाबेस. आता हा जो युनिट आहे तो टोटली युनिट नंबर 3 आणि 4 वर डिपेंड आहे. कारण की थर्ड युनिटच्या थ्रू तुम्ही लेआउट बनवाल, त्याच्यात मध्ये कंपोनंट्स टाकाल, म्हणजे विजेट्स टाकाल फोर्थ युनिटच्या थ्रू, आणि 5व्या युनिट मध्ये मग तुम्ही ऍड कराल फीचर्स. म्हणजे जर तुम्हाला मी म्हटलं की तुम्ही व्हॉट्सअप यूज करताय, व्हॉट्सअप मध्ये जर एकमेकांना मेसेज सेंड करू शकलो नाही, व्हिडिओ कॉल करू शकलो नाही, इमेज सेंड करू शकलो नाही, तर व्हॉट्सअप काही कामाचा आहे का? नाही. ओके, तर युनिट नंबर 5, ऍक्टिव्हिटी अँड मल्टीमीडिया विथ डेटाबेस, हा जो तुमचा युनिट आहे हा एक्झॅक्टली सांगतोय की फीचर्स कुठल्या प्रकारचे असतात, किंवा तुमच्या अँड्रॉइड ऍप्लिकेशन मध्ये कुठल्या प्रकारचे फीचर्स ऍड करायला पाहिजे. जसं लाईक व्हिडिओ व्ह्यू, म्युझिक प्लेअर, ब्लूटूथ, ॲनिमेशन, SQLite. म्हणजे तुम्हाला MySQL माहिती असेल तशाच प्रकारे SQLite असतं. SQLite त्याच्या नावावरूनच समजतं की लाईट व्हर्जन आहे SQLचा, जो की तुमच्या अँड्रॉइड फोनसाठी बनवलेला आहे. ओके, सो असे वेगळे वेगळे तुमचे फीचर्स वाले टास्क आहेत तुमच्या युनिट नंबर 5 मध्ये. आणि सगळ्यात मोठा जो युनिट आहे तो युनिट नंबर 5 आहे. टोटल 26 मार्काचं त्याचं वेटेज आहे. 26 मार्काचे क्वेश्चन तुमच्या युनिट नंबर 5 मधून येतील. आणि युनिट नंबर 6 आहे सेक्युरिटी अँड अप्लिकेशन डिप्लॉयमेंट. म्हणजेच काय की जर तुमच्याकडे तुम्ही 5ही युनिट प्रॉपरली केले, तुमच्याकडे एक अप्लिकेशन आला, तुम्ही एक अप्लिकेशन मध्ये वेगवेगळे फीचर्स टाकले 5व्या युनिट नंबर पर्यंत, तर युनिट नंबर 6 आहे की त्या अप्लिकेशनला सेक्युरिटी कशी द्यायची. ओके, आणि त्याच्यानंतर अप्लिकेशन डिप्लॉय कसा करायचा. म्हणजेच काय मित्रांनो, की जर आता मी तुम्हाला बोललो की मला माउंटरीच अकॅडमीचं अप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचे, तुम्ही कुठे गेले, सगळ्यात पहिले गुगल प्ले स्टोअरला गेले. ओके, गुगल प्ले स्टोअरला गेल्यानंतर तुम्ही काय केलं, गुगल प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर माउंटरीच अकॅडमी टाईप केलं आणि तुम्ही तिथून सिम्पली अप्लिकेशन डाउनलोड केलं. तर माउंटरीच अकॅडमीचं अप्लिकेशन कुठे अवेलेबल आहे, तुमच्या गुगल प्ले स्टोअरवरती. ओके, सो त्याला काय म्हणतो आपण, अप्लिकेशन डिप्लॉयमेंट. म्हणजे एखादी अप्लिकेशन जर तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर त्याला डिप्लॉय कसं करायचं आणि त्याला सेक्युरिटी कशी प्रोव्हाइड करायची, जेणेकरून तुमचा डेटा लीक नाही झाला पाहिजे. ओके, किंवा लोकेशन बेस्ड काही टास्क आहेत, जसं गुगल मॅप तुम्हाला यूज करायचा आहे, SMS टेलिफोनी. म्हणजेच काय, इथून मी फॉर एक्झाम्पल कोणाला तरी मेसेज पाठवेल आणि त्या पर्सनला तो मेसेज रिसिव्ह होईल, SMS टेलिफोनी. लोकेशन, गुगल मॅप शो करू.
2 मार्कर मध्ये आपण काय ड्रॉ करणार आहे, एक मॅप, एक लाईन ड्रॉ करणार आहे किंवा एक रोड मॅप, रोड ड्रॉ करणार आहे, झूम इन करणार आहे, झूम आउट करणार होता गुगल मॅपला. ओके, त्याच्यानंतर काही सिक्युरिटी मॉडेल्स आहेत आणि ऍप्लिकेशन कसं डिप्लॉय करायचं, असं टोटल तुमचे 6 युनिट्स आहेत. म्हणजे जर तुम्ही 6 चे 6 युनिट्स बघितले तर तुम्हाला इतकं तरी समजेल की युनिट नंबर 1 आणि 2 हे टोटली थिओरिटिकल आहे, बट युनिट नंबर 3 पासून तुम्हाला तुमचे प्रोग्रामिंग हे टार्गेट करावं लागतील. ओके, कारण की युनिट नंबर 3 मध्ये तुम्हाला लेआउट समजले तेव्हा तुम्हाला कंपोनंट ऍड करता येतील, कंपोनंट ऍड करता आले तेव्हा तुम्हाला मग त्याच्यानंतर फीचर्स ऍड करता येतील. ओके, आणि फीचर्स वगैरे ऍड केल्यानंतर तुम्हाला समजेल की तुमच्या ऍप्लिकेशनला सिक्युरिटी आणि ऍप्लिकेशन डिप्लॉय कसं करायचं, लॉन्च कसं करायचं गुगल प्ले स्टोअरला. समजतं सगळ्यांना इथपर्यंत? काही कन्फ्युजन आहे? नो सर. काही कन्फ्युजन असेल तर विचारा, टू वे कम्युनिकेशन असू द्या. ओके, सो आपण जसं सांगतोय की मॅड हा सब्जेक्ट डिफिकल्ट आहे. ओके, एक्झॅक्टली इतका डिफिकल्ट नाही. जर तुम्ही आजचं सेशन मन लावून केलं तर तुम्हाला आज समजेल की ओके युनिट नंबर 1 मध्ये फक्त दोन इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, बट मी 2 म्हणणार नाही कारण की सगळ्यांना आपलं लक माहिती आहे की आपण जे प्रिपेअर करून जातो कधी कधी तेच येत नाही. जस्ट लाईक मी इंट्रोडक्शन ऑफ अँड्रॉइड करून गेलो तर नीड्स ऑफ अँड्रॉइड येऊ शकते. ओके, तर आपण हे सगळेच पॉईंट चांगल्याने कव्हर अप करू. ओके, बट इथे 2 इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. पहिला आहे तुमचं अँड्रॉइड अँड OS ओपन हँडसेट अलायन्स आणि सेकंड आहे तुमचं अँड्रॉइड आर्किटेक्चर. म्हणजे पहिल्या युनिटमध्ये 2 जे टॉपिक्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. अँड्रॉइड अँड OS ओपन हँडसेट अलायन्स हे 2 मार्कासाठी किंवा जास्तीत जास्त 4 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आहे मग तुमचं अँड्रॉइड आर्किटेक्चर. हा कंपल्सरी क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल फॉर 4 मार्क्स. 4 मार्कासाठी हा क्वेश्चन येतो अँड्रॉइड आर्किटेक्चर. ठीक आहे, सो आपण घाई नाही करू आणि आपण लेट नाही करू आणि आपण आपल्या लेक्चरला आपण चालू करतोय आपलं चॅप्टर नंबर 1 अँड्रॉइड अँड इट्स टूल्स. ओके, ही जी PDF आहे तुम्हाला अवेलेबल होऊनच जाईल. ओके, किंवा तुम्ही टेक्नॉलॉजी हे पण बुक यूज करू शकता जर तुमच्याकडे तिकडे पब्लिकेशन काय असेल. हे टेक्नॉलॉजीचं नाही, हे आपण आपल्या लास्ट 2019 पासून जे पण पेपर सेट येत आहे त्याच्या अकॉर्डिंग आहे, सगळ्या नोट्स अवेलेबल आहेत. ओके, सो ह्या नोट्स पण तुम्ही बघू शकता. इथे टॉपिक दिलेला आहे आणि प्रिव्हियसली कुठला क्वेश्चन विचारलेला आहे का, तर इथं क्वेश्चन पण विचारलेला आहे. हा क्वेश्चन विचारलेला नाहीये, म्हणजे व्हॉट इज अँड्रॉइड. ठीक आहे, बट त्याच्या खाली जर तुम्ही आली तर डिफाईन OS तर हा क्वेश्चन विचारलेला आहे विंटर 2022 आणि 2024 ला पण विचारलेला आहे हा क्वेश्चन OS काय आहे. ओके, तो आपण स्टार्ट करूया. सो स्टार्ट करायचं. वॉइस येतो सगळ्यांना? यस सर. यस सर. ओके, तो सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे तुमच्या मॅड मधला चॅप्टर नंबर 1 तो आहे अँड्रॉइड. ओके, सो व्हॉट इज अँड्रॉइड तर आपण वाचूया. अँड्रॉइड इज अन ओपन सोर्स अँड लिनक्स बेस्ड ऑपरेटिंग सिस्टीम फॉर मोबाईल डिव्हाइसेस सच ॲज स्मार्टफोन्स अँड टॅबलेट कम्प्युटर्स. ओके, म्हणजेच काय अँड्रॉइड काय आहे, पहिले तो ओपन सोर्स आहे. आता सगळ्यात पहिले ओपन सोर्स म्हणजेच काय, कोणाला माहिती आहे ओपन सोर्स म्हणजेच काय? ओके, सो ओपन सोर्स म्हणजेच काय? येस निकिता? कोड रिलेबल असतो. ओके, सो ओपन सोर्स म्हणजेच काय की फ्रीली अवेलेबल आहे. ओके, फ्री टू यूज. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे क्रोम वरती जा, अँड्रॉइड स्टुडिओ टाईप करा, तुम्हाला अँड्रॉइड स्टुडिओ पण बघा फ्री ऑफ कॉस्ट भेटून जाईल, फ्रीली अवेलेबल आहे. डाउनलोड अँड्रॉइड स्टुडिओ. ओके, इथे बघा डाउनलोड अँड्रॉइड स्टुडिओ लेडीबग. म्हणजे सॉफ्टवेअर पण फ्रीली अवेलेबल आहे आणि जर तुम्हाला वाटतं की कोड पण मला पाहिजे तर तो कोड पण तुम्हाला फ्रीली अवेलेबल आहे, त्याचे टूल्स पण तुम्हाला फ्रीली अवेलेबल भेटतील. ओके, सो आपण याला काय म्हणतोय ओपन सोर्स. ओके, सो अँड्रॉइड काय आहे बघा, सोबत तुम्ही पण एक मागे लिहत चला किंवा लक्षात ठेवत चला. अँड्रॉइड काय आहे, ओपन सोर्स आहे म्हणजे फ्रीली अवेलेबल आहे आणि काय आहे लिनक्स बेस. ओके, आता सर लिनक्स बेस म्हणजेच काय? ओके, तर अँड्रॉइड काय आहे किंवा अँड्रॉइड मध्ये अँड्रॉइड फोन मध्ये सगळ्यात जास्त मॅटर काय करते, स्पीड. ओके, सो जर तुमचा ऍप्लिकेशन असं व्हायला पाहिजे का की तुम्ही व्हॉट्सअप ओपन करताय आणि जेव्हा तुम्ही चॅटिंग करताय किंवा तुम्ही मेसेज सेंड करताय तेव्हा डिले व्हायला पाहिजे मेसेज सेंड करत असताना, असं तर व्हायला नाही पाहिजे. किंवा तुम्ही कुठला तरी गेम खेळताय, ओके, किंवा तुम्ही कुठलं तरी ऍप्लिकेशन यूज करताय
तर त्यावेळेस तुमचं ऍप्लिकेशन स्लो नाही चालायला पाहिजे. ओके, तर त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो, अँड्रॉइड ही कशावरती बेस आहे, लिनक्स बेस आहे. लिनक्स बेस म्हणजेच काय की लाईट वेट इन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतो, लाईट वेट इन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतो आणि त्याने काय होती तुमचे ऍप्लिकेशन थोडे स्पीडली चालतात. ओके, हा लिनक्स बेस असल्याचा ऍडव्हान्टेज आहे. सो अँड्रॉइड इज अन ओपन सोर्स. ओपन सोर्स म्हणजेच काय, फ्रीली अवेलेबल आहे आणि कशावरती बेस आहे, लिनक्स बेस ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजे अँड्रॉइड एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी कशावरती बेस आहे, लिनक्स बेस आहे. ओके, आता लिनक्स बेस म्हणजेच काय, तर तुम्ही इथे जेव्हा खाली अँड्रॉइड आर्किटेक्चर वरती याल, इथे बघा सगळ्यात खाली पॉइंट आहे अँड्रॉइड आर्किटेक्चर. इथे बघा लिनक्स कर्नल. ओके, म्हणजेच काय, तुमच्या अँड्रॉइडच्या आर्किटेक्चर मध्ये पण तुम्ही बघितलं, ओके, तर तो तिथला जो कर्नल आहे तो कर्नल कशाला फॉलो करतोय, तर तो लिनक्स कर्नल आहे. ओके, किंवा तो कशावरती बेस आहे, तर लिनक्स कर्नल वरती बेस आहे. म्हणजेच काय की तुम्ही तुमच्या मोबाईल वरती जे पण आता पिक्चर बघताय, माझी स्क्रीन बघताय, एकमेकांची नावं बघताय, त्यासाठी लागणारा ड्रायव्हर जस्ट लाईक डिस्प्ले ड्रायव्हर. ओके, त्यासाठी लिनक्स कर्नल रिस्पॉन्सिबल आहे. जे तुम्ही कॅमेरा यूज करताय, एकमेकांचे फोटो काढता, तो ड्रायव्हर कुठे स्टोर आहे, लिनक्स कर्नल. ओके, ऑडिओ जो तुम्ही म्युझिक ऐकताय, वायफाय जे तुम्ही एकमेकांना वायफाय शेअर करताय, कीपॅड, ओके, जे तुम्ही टाईप वगैरे करता, ते सगळे ड्रायव्हर कुठे स्टोर आहे, कुठल्या लेवलवरती स्टोर आहे, तर लिनक्स कर्नल. ओके, आणि अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम एक्झॅक्टली कशावरती डिपेंड आहे, तर तुमची लिनक्स बेस्ड ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ओके, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? येस सर. Yes. ओके, सो अँड्रॉइड इज व्हॉट, अँड्रॉइड कशी आहे, ओपन सोर्स आहे सर. अँड्रॉइड इज अन ओपन सोर्स अँड कशावरती बेस्ड आहे मग, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम. लिनक्स बेस्ड ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, फॉर मोबाईल डिव्हाइसेस. ओके, फॉर मोबाईल डिव्हाइसेस सच ॲज स्मार्टफोन अँड टॅबलेट कम्प्युटर. म्हणजेच काय, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आपण स्पेसिफिकली मोबाईल डिव्हाइसेस, जस्ट लाईक मोबाईल डिव्हाइसेसचे पण आता वेगवेगळे टाइप्स आहेत, जस्ट लाईक स्मार्टफोन आहेत, काही टॅबलेट कम्प्युटर आहे, आता तर स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही आलेला आहेत. ओके, जिथे आपण असं म्हणू शकतो की पॉवर्ड बाय अँड्रॉइड, ज्याच्या आतमध्ये अँड्रॉइड असतं. ओके, किंवा मग स्मार्ट वॉच आहे अँड्रॉइडची. ओके, या सगळ्या डिव्हाइस वरती तुमची कुठली आहे, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी की बेस आहे लिनक्स बेस. ओके, या पहिल्या पॉईंट मध्ये कोणाला काही कन्फ्युजन आहे? No, sir. पहिल्या point मध्ये? ओके, त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे द कंपनी नेम ओपन हँडसेट अलायन्स. आता बघा, ह्या अँड्रॉइडच्या आतमधला हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. कुठला आहे, OH. ओके, ओपन हँडसेट अलायन्स. आता ओपन हँडसेट अलायन्स काय आहे, तर जस्ट लाईक तुमच्या कॉलेजमध्ये वेगळे वेगळे डिपार्टमेंटचा एक अलायन्स आहे, त्याला आपण कॉलेज म्हणतो. IT, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल. ओके, हे तुमचं काय, तुमच्या कॉलेजचं एक अलायन्स आहे, एक कम्युनिटी आहे, एक ग्रुप आहे. तसंच अँड्रॉइडच्या आतमध्ये काय आहे, एक ओपन हँडसेट अलायन्स आहे. ओके, आणि हा जो ओपन हँडसेट अलायन्स आहे हा भरपूर गोष्टींसाठी रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे आता अँड्रॉइड प्लॅटफॉर्म हा इतका मोठा असल्याचं रिझन आहे, वन ऑफ द रिझन आहे ओपन हँडसेट अलायन्सेस. ओके, सो द कंपनी नेम ओपन हँडसेट अलायन्स डेव्हलप अँड्रॉइड फॉर द फर्स्ट टाइम. म्हणजे जो तुम्ही अँड्रॉइड फोन युज करताय तो पहिल्यांदा कोणी डेव्हलप केला आहे, तर तो आहे ओपन हँडसेट अलायन्स. ओके, समजते सगळ्यांना ओपन हँडसेट अलायन्स काय आहे? सगळ्यात पहिले जो अँड्रॉइड फोन, अँड्रॉइडचा कन्सेप्ट ज्याच्या माइंड मध्ये आला, डेव्हलप केला, तो कोण आहे? ओपन हँडसेट अलायन्स. आणि बाबा आपण इतका मोठा कन्सेप्ट लॉन्च करतोय पूर्ण वर्ल्ड साठी अँड्रॉइड फोन, तर त्यासाठी पैसा भक्कम लागेल, पैसा भरपूर लागेल. तर त्यासाठी मग स्पॉन्सर कोणी केलं ओपन हँडसेट अलायन्सला? गुगलनी. ओके, सो द कंपनी नेम ओपन हँडसेट अलायन्स डेव्हलप अँड्रॉइड फॉर द फर्स्ट टाइम अँड गुगल स्पॉन्सर द प्रोजेक्ट ऍट इनिशियल स्टेज. म्हणजे जेव्हा स्टार्टिंगला ओपन हँडसेट अलायन्स OHला जेव्हा पैसा लागत होता, तर त्यावेळेस त्याला पैसा द्यायचं, त्याला फंडिंग द्यायचं, स्पॉन्सर करायचं काम कोणी केलं? गुगलनी. ओके, आणि जेव्हा गुगलला वाटलं 2005 ला की यार हा जो कन्सेप्ट आहे अँड्रॉइडचा हा खूप मोठा होऊ शकतो, तर 2005 ला ओपन हँडसेट अलायन्स ला अक्वायर केलं गुगलनी. ओके, म्हणजे गुगलला माहिती होतं की अँड्रॉइड हा कन्सेप्ट खूप मोठा आहे. ओके, तर त्यावेळेस गुगलने काय केलं? सगळ्यात पहिले OHला स्पॉन्सर केलं, आणि जेव्हा त्याला वाटलं की नाही आपण आता
ह्या कन्सेप्ट वरती वर्क करू शकतो. हा कन्सेप्ट अँड्रॉइडच्या लोकांपर्यंत पोहोचवेल. 5 त्यांनी काय केलं, त्याला अक्वायर केलं. ओके, सेकंड पॉईंट सगळ्यांना समजला. थेरोटिकल सब्जेक्ट पहिले जे 2 युनिट्स आहेत ते थेरोटिकल्स आहेत. ओके, बट इथे कोणाला काही कन्फ्युजन असेल तर विचारा. पहिला पॉईंट कोणी सांगेल का, अँड्रॉइड काय आहे पहिल्या पॉईंट मध्ये? Open source and Linux based system. Android is open source and Linux based operating system for mobile devices such as smartphone and tablet computer. ओके, आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की सगळ्यात पहिले अँड्रॉइड ऍप्लिकेशन फर्स्ट टाइम कोणी डेव्हलप केला, तर कोणी डेव्हलप केला? मग Open Open Handset Alliance. handset alignment. ओपन हँडसेट अलायन्स. ओके, ओहा. ओके, आणि मग ओहा कडे पैसे नव्हते. ओपन हँडसेट अलायन्स कडे इनिशियली त्यांच्याकडे अमाऊंट असेल, बट त्याला एक्सपांड करायसाठी पैसा लागेल. तर त्याला एक्सपांड करायसाठी जो पैसा लागतोय तो कोणी स्पॉन्सर केला? मग गुगलनी केव्हा त्या OS ला अक्वायर केलं, त्या अलायन्सला केव्हा अक्वायर 2005 केलं? मध्ये. 2005 मध्ये. 2005. मी हे इयर तुम्हाला का सांगतोय? कारण की जर आपलं नशीब खराब असलं, होते ना कधी कधी की मी अँड्रॉइड व्हॉट इज अँड्रॉइड OS करून गेलो, अँड्रॉइड आर्किटेक्चर करून गेलो, आणि जर हिस्ट्रीच विचारली तर आहे ना, काहीच सांगता येत नाही. तर पण प्रत्येक गोष्टींसाठी रेडी असायला पाहिजे. आणि दॅट्स वाय मग आपण या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतो की 2000 सगळ्यात पहिले OS ने काय केलं होतं, तर OS ने अँड्रॉइड ऍप्लिकेशन स्टार्ट केलं फर्स्ट टाइम. गुगलनी त्याला स्पॉन्सर केलं. मग 2005 ला गुगलनी त्याला अक्वायर केलं. ओके, या सगळ्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे द फर्स्ट बेटा व्हर्जन ऑफ द अँड्रॉइड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. आता बघा बेटा व्हर्जन काय. ओके, अल्फा व्हर्जन, बीटा व्हर्जन हे तुम्ही नाव ऐकले असतील. अल्फा व्हर्जन म्हणजेच काय की बाबा तुमची एक फायनल इयरचा प्रोजेक्ट आहे, आणि फायनल इयरचा प्रोजेक्ट किंवा तुम्ही कुठल्या तरी कंपनीमध्ये वर्क करताय, आणि त्या कंपनीने एक अप्लिकेशन बनवलं, एक प्रोजेक्ट बनवला, आणि टीम मध्येच ते टेस्ट करत आहे. टीम मध्येच ते त्या सगळ्या गोष्टी टेस्ट करत आहे. त्याला आपण काय म्हणू? अल्फा व्हर्जन. ओके, अल्फा टेस्टिंग. आणि बीटा व्हर्जन म्हणजेच काय की त्यांनी ते पब्लिकली लॉन्च केलं. पब्लिकली त्यांनी काय केलं, ते लॉन्च केलं. अल्फा व्हर्जन म्हणजेच काय होईल मग? येस, अल्फा व्हर्जन म्हणजेच काय, एक पर्टिक्युलर कंपनी आहे, ते एका प्रोजेक्ट वरती वर्क करत आहे, आणि तो प्रोजेक्ट त्यांनी लोकांसाठी लॉन्च नाही केला, तर फक्त आपल्या टीम मेंबर साठी अवेलेबल करून दिला. तर आपण त्याला अल्फा टेस्टिंग म्हणतोय, अल्फा व्हर्जन. आणि बीटा व्हर्जन म्हणजेच काय की जो लोकांसाठी अवेलेबल असेल. ओके, लोकांसाठी त्यांनी अवेलेबल करून दिला, त्याला म्हणून आपण बीटा व्हर्जन. ओके, सो द फर्स्ट बीटा व्हर्जन ऑफ द अँड्रॉइड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट was released by Google in 2007. म्हणजेच पहिला जो बीटा व्हर्जन होता अँड्रॉइड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा. ओके, आता हे बघा, अँड्रॉइड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. कारण की जर तुम्हाला नेक्स्ट जो युनिट आहे जो सेकंड तुमचा युनिट आहे अँड्रॉइडचा, त्याच्यामध्ये SDK चा पण एक कन्सेप्ट आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट. ओके, तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट मुळे तुम्ही काय करताय, ते अप्लिकेशन बनवू शकताय. ओके, वेगवेगळे टूल्स यूज करू शकताय. ओके, तर जो अँड्रॉइड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे किंवा अँड्रॉइड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किटचा यूज करून गुगलने काय केलं, सगळ्यात पहिला बेटा व्हर्जन लॉन्च केला, तेव्हा 2007 ला. ओके, द फर्स्ट बीटा व्हर्जन ऑफ द अँड्रॉइड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट वॉज रिलीज बाय गुगल इन 2007. ओके, कारण की गुगलने ती 2005 लाच एक्वायर केली होती. तो तुम्ही बघितलं असेल खूपदा, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा नवीन मोबाईल घेता, तर पहिल्यांदा नवीन मोबाईल घेतल्यानंतर तुम्हाला दिसतं का गुगलचे बाय डिफॉल्ट अप्लिकेशन्स असतात तुमच्या मोबाईलच्या आतमध्ये. जेव्हा तुम्ही नवीन मोबाईल घेता, कोरा प्ले स्टोर असते, यस ऑर नो? गुगलचे अप्लिकेशन असतात. ओके, सो दॅट्स वाय, कारण की गुगलने ते अक्वायर केलेले आहेत. सो फर्स्ट बीटा व्हर्जन केव्हा लॉन्च झाला, गुगलनी केव्हा केला, 2007 ला. वेअर द फर्स्ट कमर्शियल व्हर्जन. आता एक्झॅक्टली इथून अँड्रॉइड स्टार्ट झालेलं आहे. फर्स्ट कमर्शियल व्हर्जन जो लोकांपर्यंत पोहोचला, प्ले स्टोरला अवेलेबल होते ते अप्लिकेशन. ओके, जो पहिला कमर्शियल व्हर्जन होता अँड्रॉइडचा 1.0, हा रिलीज झाला सप्टेंबर 2008. आणि कुठल्या मोबाईलमध्ये? HTC ड्रीम नावाची कुठली तरी मोबाईलचा एक कंपनी होती. ओके, HTC नाव ऐकलं असेल तुम्ही. तिथे सगळ्यात पहिला व्हर्जन लॉन्च झाला होता, कमर्शियल व्हर्जन. त्याचं नाव नव्हतं स्टार्टिंगला, अँड्रॉइडचं नाव दिलं नव्हतं त्याला. काय कॉल करत होते? अँड्रॉइड 1.0.
ओके. आणि अँड्रॉइड 1.0 जो कमर्शियल आहे तो केव्हा लॉन्च झाला? सप्टेंबर 2008. ओके. सो कोणी सांगेल अँड्रॉइडचा फर्स्ट बीटा व्हर्जन केव्हा लॉन्च झाला? कोणी लॉन्च केला? गुगलने 2007 मध्ये. Google in गुगलनी लॉन्च 2007. केला 2007 ला. आणि फर्स्ट कमर्शियल व्हर्जन 2007 ला लॉन्च झाला अँड्रॉइड 1.0 तो 2008 मध्ये सप्टेंबर मध्ये. आणि कुठल्या मोबाईल मध्ये तो आपण सगळ्यात पहिले डाउनलोड केला किंवा कुठे अवेलेबल झाला? HTC मध्ये. HTC ड्रीम. ओके. सो इथपर्यंत तिन्ही पण पॉईंट सगळ्यांना क्लिअर आहे. तुम्ही मला माहिती आहे खूप चांगल्या प्रकारे रट्टा मारलेला असेल की तुम्ही रट्टा पण मारू शकता, बट तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. ओके. अदरवाईज आपण रट्टा मारतोय बट एक्झॅक्टली त्याच्या मागे लॉजिक काय आहे किंवा तो सेंटेन्स काय सांगायचं ट्राय करतोय जर ते माहिती नसेल तर तुम्ही सक्सेसफुल इंजिनियर पुढे जाऊन बनणार नाही. ओके. सो त्याच्यानंतरचा थर्ड इथपर्यंत काही कोणाला कन्फ्युजन आहे? 3 युनिट्स 3 पॉइंट्स मध्ये व्हॉट इज अँड्रॉइड? नो. ओके. आपण एकदा पुन्हा रिवाइज करू. अँड्रॉइड काय आहे बघा, किती इझिली तुम्ही लक्षात ठेवू शकता या सगळ्या गोष्टी. अँड्रॉइड काय आहे? ओपन सोर्स आहे, म्हणजे फ्रीली अवेलेबल आहे. म्हणजे ज्याला असं वाटतंय मला ऍप्लिकेशन डेव्हलप करायचं आहे तो ऍप्लिकेशन डाउनलोड करेल, आयडी त्याचे जे एन्व्हायरमेंट आहे ते डाउनलोड करेल, कोडिंग करायला स्टार्ट करेल, इन्क्लुडिंग कोड पण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटतो. लिनक्स बेस आहे. लिनक्स बेस काय आहे? कारण की अँड्रॉइड म्हटलं तर स्पीड पाहिजे. ओके. आणि तुमच्या ऍप्लिकेशनला स्पीडअप करायसाठी आपण इथे कुठला बेस यूज केलेला आहे? लिनक्स बेस. ओके. सो अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम कशावरती बेस आहे? लिनक्स बेस वरती डिपेंड आहे. ओके. आणि हे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आपण मोबाईल डिव्हाइसेस सच एज स्मार्टफोन आणि टॅबलेट कम्प्युटरसाठी, आणि आता नवीन आलेलं आहे तुमचे अँड्रॉइडच्या टीव्ही, स्मार्ट वॉचेस, ई रीडर बुक्स, या सगळ्या ठिकाणी काय असतं? अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम यूज केलेली आहे. ओके. त्याच्यानंतर जो सगळ्यात पहिला अँड्रॉइडचा फोन लॉन्च झाला होता, डेव्हलप केला होता, तो कोणी केला होता? ओके. OHA, ओपन हँडसेट अलायन्स. ओपन हँडसेट अलायन्स बघा मित्रांनो कोण आहे? द ओपन हँडसेट अलायन्स हा काय आहे? ग्रुप ऑफ 84 कंपनीज, जी तुम्ही ऐकताय ना, ओप्पो, विवो, गुगल, HTC, मोटोरोला, हे जे नवीन कंपन्या तुम्हाला किंवा ज्या जुन्या कंपन्या तुम्हाला ऐकायला येत आहे, ह्या सगळ्यांचं इंटरनली अलायन्स आहे. त्यालाच काय म्हणतो आपण? OHA. आता तुम्हाला सांगितलं ना तुमच्या कॉलेजमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आहे. आपल्याला वाटते डिपार्टमेंटचं भांडणं आहेत, आहे ना, पण आतमध्ये पाहिलं तर डिपार्टमेंटच्या आतमध्ये वेगळंच अलायन्स असते. ओके. तसंच इथे पण एक काय आहे? ओपन हँडसेट अलायन्स. ओपन हँडसेट अलायन्स म्हणजे काय? वेगळ्या कंपन्यांचं कॉम्बिनेशन. आणि हा ओपन हँडसेट अलायन्सच विचार करतो की ओके आता कुठले नवीन फीचर ऍड व्हायला पाहिजे. ओके. कॅमेरा पहिले 2 पिक्सेलचा यायचा. ओके. आता तुम्ही बघा पिक्सेल्स मध्ये पण किती इम्प्रुव्हमेंट झालेली आहे. ओके. नवीन कुठले फीचर्स ऍड व्हायला पाहिजे हे सगळं सजेशन कोण दिली तुम्हाला? ओपन हँडसेट, म्हणजे कंपन्यांना ओपन हँडसेट अलायन्सेस. ओके. ओपन हँडसेट अलायन्सने सगळ्यात पहिले त्याला काय केलं? डेव्हलप केलं. आणि मग ओपन हँडसेट अलायन्सला कोणी स्पॉन्सर केलं सगळ्यात पहिले? गुगल. ओके. आणि मग त्याच्यानंतर कोणी त्याला एक्वायर आणि केव्हा एक्वायर केलं गुगलनी त्याला? 2005 मध्ये. ओके. 2005 मध्ये. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पहिला बीटा व्हर्जन, आता बीटा व्हर्जन आणि अल्फा व्हर्जन किंवा बीटा व्हर्जन, बीटा टेस्टिंग आणि अल्फा टेस्टिंग, काय सांगितलं मी तुम्हाला? काय डिफरन्स आहे सांगू शकतो कोणी? बीटा टेस्टिंग ही पब्लिकली म्हणजे सगळ्या लोकांना प्रोव्हाइड केली जाते, तसेच अल्फा टेस्टिंग हे आपल्या स्वतःपुरतेच उपयोगी. ओके. सो अल्फा टेस्टिंग आपण एक पर्टिक्युलर लिमिटेड लोकांसाठी आपण टेस्टिंग करतोय, आपण अल्फा टेस्टिंग करतोय. बीटा व्हर्जन आपण पब्लिकली लोकांपर्यंत जातोय, ते ऍप्लिकेशन लोक युज करतात, त्याला एक्सपिरियन्स करत आहे. सो पहिला बीटा व्हर्जन केव्हा लॉन्च केला गुगलनी? 2007 ला. आणि फर्स्ट कमर्शियल व्हर्जनचं नाव काय होतं बघा? इंटरेस्टिंग आहे पुढे जाऊन, कारण की जो तुम्ही तुमच्या मोबाईलच्या आतमध्ये आता कुठला तरी व्हर्जन युज करत असाल तर बघा काहीतरी तुमच्या मोबाईलमध्ये ओरिओ किंवा मार्शमेलो असे काहीतरी व्हर्जन दिसतील. तर जे तुम्हाला आता नाव माहिती पडतात ना, मार्शमेलो, नॉगट, ओरिओ, हे सगळं तुम्हाला समजेल पुढे. ओके. तर जो पहिला व्हर्जन होता अँड्रॉइडचा त्याचं नाव होतं अँड्रॉइड 1.0, त्याला नाव नव्हतं. आणि तो रिलीज झाला सप्टेंबर 2008 ला HTC ड्रीम ह्या मोबाईल मध्ये. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपला अँड्रॉइड ऑफर युनिफाईड अप्रोच. इथे घेऊन थांबतो मी. युनिफाईड अप्रोच. आता युनिफाईड अप्रोच म्हणजेच काय की डेव्हलपर जसं कसं कन्सिडर करा, आरती नावाची एक डेव्हलपर आहे. आरती
ही काय करेल, अप्लिकेशन जेव्हा डेव्हलप करेल तेव्हा अँड्रॉइड साठी डेव्हलप करेल. आरती जेव्हा एखादी अँड्रॉइड अप्लिकेशन बनवेल तर तेव्हा कोणासाठी बनवेल, ती अँड्रॉइड प्लॅटफॉर्म साठी, अँड्रॉइड साठी. ओके. आणि मग जिथे जिथे अँड्रॉइड सपोर्ट करते, मग ते स्मार्टफोन असो, स्मार्ट टीव्ही असो किंवा अँड्रॉइड टीव्ही असो, स्मार्ट वॉच असो किंवा टॅबलेट असो, जिथे जिथे अँड्रॉइड आहे त्या सगळ्या डिव्हाइसेस वरती तुमचं अप्लिकेशन रन करेल. म्हणजेच काय, एक सिंगल अप्लिकेशन जर तुम्ही बनवताय त्याला पण तुम्ही मल्टिपल डिव्हाइसेस जिथे जिथे अँड्रॉइड सपोर्ट करते त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही काय यूज करू शकता, त्याला यूज करू शकता. याला म्हणतो आपण युनिफाईड अप्रोच. बरं, याला मी अजून चांगल्या प्रकारे सांगतो. म्हणजे जर आता माझ्याकडे फॉर एक्झाम्पल ओप्पोचा मोबाईल आहे, ओके, आणि ह्या ओप्पोच्या मोबाईल मध्ये जर अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम नसती तर मग काय झालं असतं, मग ओप्पोचे स्पेसिफिक डेव्हलपर असते, त्यांच्या ओप्पोच्या ऑपरेटिंग सिस्टीम साठी त्यांनी काय केलं असतं, एक ऍप्लिकेशन डेव्हलप केलं असतं. बट तोच ओप्पोसाठी डेव्हलप केलेला ऍप्लिकेशन जर त्याला व्हिवो मध्ये रन करायचं असतं तर ते झालंच नसतं, कारण की व्हिवो मध्ये अँड्रॉइड आहे. ओके, म्हणजे हे डेव्हलपरसाठी कॉम्प्लिकेटेड आहे. डेव्हलपर काय म्हणतोय, बाबा मी अँड्रॉइड अप्लिकेशन डेव्हलप करतो ना, मी अँड्रॉइड अप्लिकेशन डेव्हलप करतो आणि जिथे जिथे अँड्रॉइड आहे त्या प्रत्येक ठिकाणी माझं अप्लिकेशन विकून दे किंवा तिथे ते पब्लिश झालं पाहिजे. तर युनिफाईड अप्रोच काय म्हणतीये की एक सिंगल अप्लिकेशन मल्टिपल डिव्हाइसेस वरती जिथे जिथे अँड्रॉइड सपोर्ट करते, मग अँड्रॉइडचा फोन असो, अँड्रॉइडची टीव्ही असो, अँड्रॉइडची वॉच असो, ई रीडर बुक असो किंवा मग तुमचा एखादी अँड्रॉइडचा टॅबलेट असो, त्या प्रत्येक ठिकाणी तुमचं सिंगल डिव्हाइस रन होईल, सिंगल अप्लिकेशन रन होईल. ओके, सो बघा इथे अँड्रॉइड ऑफर अ युनिफाईड अप्रोच टू अप्लिकेशन डेव्हलपमेंट. बघा कशाला अँड्रॉइड कोणाला ऑफर करतीये, अप्लिकेशन डेव्हलपमेंटला युनिफाईड अप्रोच प्रोव्हाइड करतीये फॉर मोबाईल डिव्हाइसेस. ओके, अँड्रॉइड ऑफर युनिफाईड अप्रोच टू अप्लिकेशन डेव्हलपमेंट फॉर मोबाईल डिव्हाइसेस, विच मीन्स, याचा मिनिंग काय होते, विच मीन्स डेव्हलपर नीड ओनली डेव्हलप फॉर अँड्रॉइड. म्हणजे तुम्ही ऍज अ डेव्हलपर विचार करू नका की मला माझं अप्लिकेशन ओप्पो मध्ये रन होईल का, विवो मध्ये रन होईल का, सॅमसंग मध्ये रन होईल का, मोटोरोला मध्ये रन होईल का, गुगल मध्ये रन होईल का. ओके, तुम्हाला फक्त डेव्हलप करायचं आहे अँड्रॉइड स्टुडिओचा यूज करून एक अँड्रॉइड अप्लिकेशन. ओके, अँड देअर अप्लिकेशन शुड बी एबल टू रन ऑन अ डिफरंट डिव्हाइस पॉवर्ड बाय अँड्रॉइड. आणि ते अप्लिकेशन, सगळ्यांना स्क्रीन दिसते माझी? हो सर. आणि तुम्ही ते अप्लिकेशन अँड्रॉइड साठी बनवलेलं आहे, सो ते अप्लिकेशन जिथे जिथे अँड्रॉइड सपोर्ट करतं किंवा जो जो डिव्हाइस पॉवर्ड बाय अँड्रॉइड आहे त्या सगळ्या डिव्हाइसेस वरती तुमचं अप्लिकेशन स्मूथली रन होईल. म्हणजे ऍज अ डेव्हलपर तुम्हाला चिंता करायची आवश्यकता नाही की मी ओप्पो साठी वेगळा अप्लिकेशन बनवतो, विवो साठी वेगळा बनवतो. अँड्रॉइड स्टुडिओ इन्स्टॉल करा, अप्लिकेशन डेव्हलप करा, गुगल प्ले स्टोअरला टाका, सगळेच मोबाईल वाले जिथे जिथे अँड्रॉइड हा कन्सेप्ट सपोर्ट करतो त्या सगळ्या डिव्हाइसेस मध्ये तुमचा अँड्रॉइड अप्लिकेशन इन्स्टॉल होईल. समजलं सगळ्यांना इथपर्यंत? हा पॉईंट समजला 4th नंबरचा? येस सर. ओके, सो कोणी सांगेल व्हॉट इज युनिफाईड अप्रोच? चुकलं तरी चालेल, नो इश्यू, सांगू शकता कोणी पण. येस, युनिफाईड अप्रोच पुन्हा एकदा सांगू, पुन्हा एकदा सांगायचं? येस सर. युनिफाईड अप्रोच हो. म्हणजे काय, युनिफाईड अप्रोच त्याच्या नावावरूनच समजतंय की सिंगल अप्लिकेशन वर्क ऑन मल्टिपल डिव्हाइस. म्हणजे एक सिंगल अप्लिकेशन आहे ते मल्टिपल डिव्हाइस वरती रन होईल, बट जे मल्टिपल डिव्हाइस वरती ते रन होईल ते सगळे डिव्हाइस पॉवर्ड बाय अँड्रॉइड पाहिजे. म्हणजे त्या सगळ्या डिव्हाइसेस मध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम असणं आवश्यक आहे. जर अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर तुमचं अँड्रॉइड अप्लिकेशन त्या वेगळ्या वेगळ्या डिव्हाइस मध्ये पण चालेल. म्हणजे तुम्ही एक अप्लिकेशन बनवलं ओप्पो साठी तर ते अप्लिकेशन विवो मध्ये पण रन होईल, ते अप्लिकेशन सॅमसंग मध्ये पण रन होईल, ते अप्लिकेशन जर एखादी अँड्रॉइड टीव्ही साठी सपोर्टिव्ह असेल तर अँड्रॉइड टीव्ही मध्ये पण ते अप्लिकेशन रन होईल, स्मार्ट वॉच साठी असेल तर स्मार्ट वॉच मध्ये पण रन होईल. ओके, याला म्हणतो युनिफाईड अप्रोच. म्हणजे सिंगल अप्लिकेशन रन अँड एक्झिक्यूट ऑन मल्टिपल डिव्हाइसेस पॉवर्ड बाय अँड्रॉइड. समजलं सगळ्यांना युनिफाईड अप्रोच? म्हणजे ऍज अ डेव्हलपर तुम्हाला करायची आवश्यकता नाही आहे की बाबा माझं अप्लिकेशन मी ओप्पो साठी डेव्हलप करू का, विवो ह्या मोबाईल साठी डेव्हलप करू का किंवा मोटोरोला साठी करू का. नाही, तुम्हाला फक्त एक अँड्रॉइड अप्लिकेशन यूज करायचं आहे आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं की तुम्हाला फक्त अँड्रॉइड
ह्या पर्टिक्युलर म्हणजे OHA आणि अँड्रॉइड साठीच ते ऍप्लिकेशन डेव्हलप करायचं बाय युझिंग अँड्रॉइड स्टुडिओ. आणि त्या अँड्रॉइडचं ऍप्लिकेशन मग मल्टिपल डिव्हाइसेस वरती जिथे अँड्रॉइड सपोर्ट करते त्या प्रत्येक ठिकाणी रन होईल. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? समजलं सगळ्यांना? ओके. काही कन्फ्युजन Yes, असेल sir. तर विचारू शकता. युनिफाईड अप्रोच समजलं सगळ्यांना? येस ऑर नो? हो सर. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे अँड्रॉइड ऍप्लिकेशन आर युजली डेव्हलप इन द जावा प्रोग्राम और जावा लँग्वेज युजिंग द अँड्रॉइड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट. ओके. जसं तुम्ही तुमच्या ऍडव्हान्स जावा मध्ये JDK बघितलं असेल. ओके. जावा डेव्हलपमेंट किट. तसंच जर तुम्हाला अँड्रॉइडचं अप्लिकेशन डेव्हलप करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला जावा ही लँग्वेज यूज करायला लागेल. जर तुम्ही काय करताय, जर तुम्ही अँड्रॉइडचं अप्लिकेशन बनवत आहे, अँड्रॉइडचं अप्लिकेशन डेव्हलप करत आहे, तर त्यावेळेस तुम्हाला जावा लँग्वेज यूज करायची आहे. आणि त्यासाठी तुम्ही काय यूज करणार आहे, अँड्रॉइडचं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट. म्हणजेच काय लागणारे वेगळे वेगळे टूल्स अँड्रॉइडला डेव्हलप करायसाठी, अँड्रॉइड अप्लिकेशनला डेव्हलप करायसाठी जे लागणारे वेगळे वेगळे टूल्स आहेत ते सगळे तुम्हाला कोण प्रोव्हाइड करेल? सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट, SDK. ओके. सो या पॉइंट वरून आपल्याला सिम्पली समजतंय की अँड्रॉइड अप्लिकेशन मध्ये बेसिकली तुमच्या सिलेबस मध्ये कुठली लँग्वेज तुम्हाला युज करायची आहे? तुमच्या सिलेबस मध्ये जावा. लँग्वेज युज करायची आहे. आणि जर Java. तुम्हाला अप्लिकेशन डेव्हलप करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला कुठली किट युज करायची आहे? SDK. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट. ओके. सो एक नंबरचा पॉइंट क्लिअर असेल तर नेक्स्ट टॉपिक वरती जाऊ, नेक्स्ट पॉइंट वरती. ओके. सो द सोर्स कोड फॉर अँड्रॉइड इज अवेलेबल अंडर द फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर. ओके. म्हणजेच काय, जर तुम्हाला डेव्हलपर बनायचं असेल, कोणी पण ज्याला कोडिंग पण येत नाही तो पण अँड्रॉइड डेव्हलपमेंट शिकू शकतो. ओके. कारण की अँड्रॉइडचा कम्प्लीट सोर्स कोड जो आहे, द सोर्स कोड फॉर अँड्रॉइड इज अवेलेबल अंडर फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर. म्हणजेच काय, त्याचे सॉफ्टवेअर्स पण फ्री आहेत आणि त्याचा सोर्स कोड पण काय आहे, फ्रीली अवेलेबल आहेत. ओके. आर ऑल्सो फ्री. सो दोज हू वॉन्ट्स टू राईट कोड अँड बिल्ड द ऍप कॅन यूज इट फ्रीली अँड इझिली. म्हणजेच काय, ज्या पण स्टुडंटला, ज्या पण डेव्हलपरला असं वाटतंय की मला अँड्रॉइड अप्लिकेशन काय करायचं आहे, बनवायचं आहे, कारण की त्याचं सॉफ्टवेअर म्हणजे त्याचे ओपन सोर्स सॉफ्टवेअर पण काय आहेत, फ्रीली अवेलेबल आहेत, त्याचा सोर्स कोड पण फ्रीली अवेलेबल आहे. तर ज्याला कोणाला पण ते काय करायचं आहे, डेव्हलप करायचं आहे ऍप्लिकेशन, तो ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकतो, राईट करू शकतो कोड, आपलं ऍप्लिकेशन पब्लिश करू शकतो. हा, फक्त इथे पैसे कशाचे लागतील, जर तुम्ही एक अँड्रॉइड अप्लिकेशन बनवलं आणि त्या अँड्रॉइड अप्लिकेशनला जर तुम्हाला पब्लिश करायचं असेल तर एक गुगल प्ले कन्सोल नावाचा कन्सेप्ट असतो. हा पण तुम्हाला पुढं तुमच्या 6 नंबरच्या युनिट मध्ये आहे, पण तुम्हाला मी आता सांगतोय गुगल प्ले कन्सोल. ओके. सो इथे काय होतंय, तुमचा अप्लिकेशन तुम्ही लॉन्च करू शकता. जे तुम्ही तुमच्या गुगल प्ले स्टोर वरती अप्लिकेशन बघता ना वेगळे वेगळे. ओके. तर ते सगळे अप्लिकेशन तुम्हाला लॉन्च करायसाठी गुगल प्ले कन्सोल परचेस करावं लागतं, जे की $25 आहे, म्हणजे 2000च्या आसपास. ओके. सो हा पॉईंट सगळ्यांना क्लिअर आहे. सोर्स कोड फॉर अँड्रॉइड इज अवेलेबल अंडर फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर आर ऑल्सो फ्री. म्हणजेच काय, त्याचा सोर्स कोड पण फ्री आहे आणि त्याचे सॉफ्टवेअर पण काय आहे, कम्प्लिटली फ्री. सो याचा फायदा काय आहे, सो दोज हू वॉन्ट्स टू राईट द कोड, ज्याला कोणाला पण कोड लिहायचा आहे, अँड बिल्ड द ऍप, आणि ऍप्लिकेशन बनवायचं आहे, ते फ्रीली आणि इझिली ते ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकतात. समजला सगळ्यांना पॉइंट हा? समजला मित्रांनो हा पॉइंट? ओके. ओके. सो लास्ट आपला व्हॉट इज अँड्रॉइड मधला लास्ट पॉइंट आहे, द गोल ऑफ अँड्रॉइड प्रोजेक्ट. म्हणजे आता हे अँड्रॉइड प्रोजेक्टचा काय गोल आहे. ओके. सो द गोल ऑफ अँड्रॉइड प्रोजेक्ट इज टू क्रिएट द सक्सेसफुल रिअल वर्ल्ड प्रोडक्ट. ओके. जो तुमचा इम्पॉर्टंट काय आहे, गोल आहे, गोल ऑफ अँड्रॉइड प्रोजेक्ट. असं गोल होईल का, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक अप्लिकेशन बनवायला लावलं, कुठलं पण एखादी व्हॉट्सअप सारखं अप्लिकेशन बनवायला लावलं. ओके. ज्याच्यामध्ये लोक कम्युनिकेट करू शकले पाहिजे. ओके. आणि मी इथून एक पर्टिक्युलर अश्विनीला मेसेज करतोय, जस्ट सेकंड. येतोय माझा व्हॉइस? हॅलो. येस सर. Yes, sir.
कन्सिडर करा की मी अश्विनीला मेसेज करतोय, हॅलो अश्विनी, ओके, आणि तो मेसेज अश्विनीला न जाता जर प्रणवला गेला तर हा काय सक्सेसफुल प्रोडक्ट झाला का अँड्रॉइडच्या आतमध्ये? नो. नाही. सो अँड्रॉइड प्रोजेक्टचा गोल काय आहे? द गोल ऑफ अँड्रॉइड प्रोजेक्ट इज टू क्रिएट द सक्सेसफुल रिअल वर्ल्ड प्रोडक्ट. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी तुम्हाला काहीतरी एक अप्लिकेशन बनवायला लावला कॅल्क्युलेटर सारखाच, ओके, ज्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी कॅल्क्युलेट करताय, जस्ट लाईक 10+10 20 यायला पाहिजे, ओके, बट ते 10+10 काहीतरी 15 दाखवून राहिलं तर हे करेक्ट नाहीये, हा सक्सेसफुल प्रोडक्ट नाहीये. ओके, सो गोल काय आहे अँड्रॉइडचा? टू क्रिएट द सक्सेसफुल रिअल वर्ल्ड प्रोडक्ट दॅट इम्प्रूव्ह द मोबाईल एक्सपिरियन्स फॉर एंड युजर. ओके, म्हणजेच काय, आपला जो आता तुम्ही बघा एंड युजर तुम्ही आहे. आता फॉर एक्झाम्पल मी असं कन्सिडर करतोय की जस्ट लाईक तुम्ही माउंट्रीज अकॅडमीमध्ये येताय तर माझा एंड युजर कोण आहे? तुम्ही हा कोर्स घेतला पाहिजे, तुम्हाला सगळं कोडिंग समजली पाहिजे, तुम्ही या सब्जेक्टमध्ये स्कोर करू शकले पाहिजे. ओके, हे माझे तुम्ही एंड युजर झाले. तसंच अँड्रॉइडचा एंड युजर कोण आहे? एक्झॅक्टली आपणच आहे. ओके, सो जे नवीन नवीन फीचर्स आपल्याला ऍज अ कस्टमर लागतील ते सगळे प्रोव्हाइड करणे, आपल्याला एक एक्सपिरियन्स देणे, हा एक एम आहे कोणाचा? तुमच्या अँड्रॉइडचा. ओके, सो द गोल ऑफ अँड्रॉइड प्रोजेक्ट इज टू क्रिएट द सक्सेसफुल रिअल वर्ल्ड प्रोडक्ट. ओके, जे की रिअल वर्ल्ड मध्ये यूज होतील, जे लोक यूज करू शकतील अशा प्रकारचे प्रोजेक्ट बनवणे दॅट इम्प्रूव्ह द मोबाईल एक्सपिरियन्स फॉर एंड युजर. ओके, ज्याच्यामुळं जो पण युजर आहे, ओके, त्याला पण एक एक्सपिरियन्स प्रोव्हाइड होईल. ओके, जस्ट लाईक तुमचा युजर इंटरफेस चांगलं असणं आवश्यक आहे. ओके, जस्ट लाईक आता ह्या मीटिंग मध्ये तुम्ही बघताय, माझी स्क्रीन बघू शकताय, खाली तुम्हाला बटन दिसत असतील, एकमेकांचे नावं बघू शकताय. ओके, तर हे काय युजर इंटरफेस आहे. ओके, असेच काही तुम्हाला मल्टिपल फीचर्स ऍड करावे लागतील. तुम्हाला तुमचं अप्लिकेशन युजरला ऍज अ एक्सपिरियन्स प्रोडक्ट म्हणून द्यावं लागेल, जेणेकरून काय होईल, युजर तुमचा प्रोडक्ट युज करू शकेल. ओके, सो हा होता तुमचा व्हॉट इज अँड्रॉइड मधला लास्ट पॉइंट. समजलं सगळ्यांना इथपर्यंत? काही कन्फ्युजन आहे? येस सर. ओके, काही कन्फ्युजन आहे कोणाला? विचारू शकता. ओके, सो आपण याला एकदा रिवाइज करू. सगळ्यात पहिले पुन्हा अँड्रॉइड काय आहे कोणी सांगेल? ओपन सोर्स आणि लिनक्स Open source Linux based operating system, Android such as smartphone and tablet. ओके, तो अँड्रॉइड ओपन सोर्स आहे. ओपन सोर्स मीन्स व्हॉट? ते फ्रीली अवेलेबल Available. आहे. आणि त्याच्यानंतर अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम कशावरती बेस आहे? Linux based. लिनक्स बेस्ड ऑपरेटिंग सिस्टीम आहे. फॉर विच मोबाईल डिव्हाइसेस? कुठले मोबाईल डिव्हाइसेस तुम्हाला माहिती आहे ज्याच्यामध्ये अँड्रॉइड सपोर्ट करते? Smartphone, टॅबलेट, कम्प्युटर. स्मार्टफोन. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जे अँड्रॉइड हा जो कन्सेप्ट आहे हा सगळ्यात पहिले डेव्हलप कोणी केला होता? Google ने. ओपन हँडसेट अलायन्स. आणि ओपन हँडसेट अलायन्स सगळ्यात पहिले स्पॉन्सर कोणी केलं? कोणी त्याला फंडिंग त्याला फंडिंग दिली? आणि मग त्याच्यानंतर कोणी अक्वायर केलं आणि केव्हा अक्वायर केलं? 2007 मध्ये. 2005 मध्ये अक्वायर केलं, गुगलनेच अक्वायर केलं त्याला. त्याच्यानंतर आपण अल्फा व्हर्जन आणि बीटा व्हर्जन बघितलं होतं. बीटा व्हर्जन म्हणजेच काय होईल? जे युजर्स परफॉर्म करतात. पब्लिकली अवेलेबल सगळ्या लोकांना ते रिअल वर्ल्ड एन्व्हायरमेंट मध्ये पब्लिकली अवेलेबल असेल लोकांना. आणि फर्स्ट बीटा व्हर्जन केव्हा लॉन्च झालं आणि कोणी लॉन्च केलं? 2007 मध्ये गुगलने. ओके, आणि जो पहिला कमर्शियल व्हर्जन होता म्हणजे गुगल प्ले स्टोर वरती जो पण तुमचा कमर्शियल जो पण पहिला निघला असेल अँड्रॉइड अप्लिकेशन, ओके, तर तो कुठल्या नावाने लॉन्च झाला होता? Android 1.0. ओके, आणि केव्हा लॉन्च झाला तो? सप्टेंबर 2008. ओके, आणि कुठल्या मोबाईल मध्ये लॉन्च झाला? HTC Dream मध्ये. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट अँड्रॉइड काय ऑफर करतो? अँड्रॉइड युनिफाईड अप्रोच मीन्स व्हॉट? सिंगल ऍप्लिकेशन कॅन रन ऑन मल्टिपल सिंगल ऍप्लिकेशन प्रत्येक अँड्रॉइड डिव्हाइस मध्ये चालतं. ओके, येस कौस्तुभ सांग.
सिंगल ऍप्लिकेशन प्रत्येक डिव्हाइस मध्ये रन होतो सर. म्हणजे ओके, सिंगल ऍप्लिकेशन आपण- मल्टिपल डिव्हाइसेस वरती रन होईल. फक्त त्या डिव्हाइस मध्ये कुठली ऑपरेटिंग सिस्टीम असणं आवश्यक आहे? अँड्रॉइड. अँड्रॉइड ऑपरेटिंग Android. सिस्टीम असणं आवश्यक आहे. ओके, याला आपण काय म्हणूया? युनिफाईड अप्रोच. त्याच्यानंतर अँड्रॉइड ऍप्लिकेशन बनवत असताना कुठली लँग्वेज आपण युज करतो? जावा. जावा लँग्वेज. आणि जावा आणि अँड्रॉइड ऍप्लिकेशन बनवत असताना आपण कुठली किट युज करतो? अँड्रॉइड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट. अँड्रॉइड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट कोणी सांगेल का? येस, नेक्स्ट पॉईंट काय आहे? अँड्रॉइडचा सोर्स कोड कसा अवेलेबल आहे? फ्रीली अवेलेबल आहे. त्याच्यानंतर त्याचे सॉफ्टवेअर कसे अवेलेबल आहेत? त्याचे सॉफ्टवेअर कसे अवेलेबल आहेत? फ्रीली अवेलेबल आहेत. ओके, म्हणजे ज्याला पण कोड लिहायचा आहे किंवा ऍप्लिकेशन बिल्ड करायचं आहे तो इझिली फ्रीली प्रत्येक गोष्ट डेव्हलप करू शकतो. ओके, त्याच्यानंतर लास्ट पॉइंट आपला व्हॉट इज अँड्रॉइड मधला काय होता? गोल काय मग अँड्रॉइडचं? To create the असं तर व्हायला नाही पाहिजे ना. असं तर व्हायलाच नाही पाहिजे की फॉर एक्झाम्पल जर मी इथून किंवा एका पर्टिक्युलर मुलाने एका मुलीला मेसेज केला हॅलो आहे ना, आणि ते त्यांच्या पॅरेंटला पोहोचलं, बरोबर आहे का हे? असं तर व्हायला नाही पाहिजे ना. नाही. आहे ना, मग तर मुलाची खैर नाही. ओके, तर एक वन ऑफ द एक्झाम्पल सांगतो तुम्हाला लक्षात ठेवायसाठी. सो गोल काय अँड्रॉइडचा की एक रिअल टाइम सक्सेसफुल प्रोडक्ट बनवायचा आहे ज्याच्यामध्ये आपण एक युजरला, एंड युजरला, जो आहे ते एंड युजर म्हणजेच काय, जो ते ऍप्लिकेशन युज करणार आहे त्या एक्झॅक्ट युजरला आपण एक एक्सपिरियन्स देऊ शकलो पाहिजे. ओके, सगळे पॉइंट्स क्लिअर आहे सगळ्यांना व्हॉट इज अँड्रॉइड मधले? येस सर. ओके, काही कन्फ्युजन वाटतं याच्यामध्ये? नो सर. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला, आपण बघा हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्कासाठी विचारलेला आहे. सो आपण ओएचे फिनिश अप करून घेऊ आज. ओके, 4 पॉईंट आहेत. 4 पॉईंट तुम्हाला इझिली समजून जातील. ओके, सो हा क्वेश्चन बघा तुम्ही इथे डिफाईन ओएचे आणि गोल ऑफ ओएचे जर इथे तुम्ही बघितलं ना, माईक चालू बंद करून घ्या. ओके, माईक बंद करत चला मित्रांनो. ओके, सो इथे आपण जर बघा मी तुम्हाला थोडस रिअलिस्टिकली गोष्ट दाखवतोय. सो इथे बघा मॅथचा हा मॅथचा क्वेश्चन पेपर आहे. ओके, सो मॅथचा जो क्वेश्चन पेपर आहे त्याच्यावरती तुम्हाला ओएचएचा विचारलेला आहे क्वेश्चन. तो क्वेश्चन विंटर 2022 ला विचारलेला आहे. हा 2023 चा आहे. ओके सॉरी. ओके, सो हा 2023 चा तुम्हाला एक दिसतोय, बट तुम्हाला 2022 ला क्वेश्चन विचारलेला आहे कुठला? ओएचए, गोल ऑफ ओएचए. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ओएचए काय? तर मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतोय, ओएचए फुल फॉर्म काय आहे? व्हॉट इज ओएचए? open hands Open Handset Alliance. Alliances. ओपन ऍन्ड अलायन्स. Okay, so the Open Handset Alliance is a group of किती कंपन्यांचा ग्रुप आहे ओपन हँडसेट अलायन्सेसचं? 84. कुठल्या कंपनीज आहेत त्या मग? मोबाईल कंपनी. टेक्नॉलॉजी अँड मोबाईल कंपनीज. ओके, सो द ओपन हँडसेट अलायन्स म्हणजेच OHA इज अ ग्रुप ऑफ किती कंपन्यांचा ग्रुप आहे तो? 84 कंपन्यांचा ग्रुप आहे. आणि त्या 84 कंपन्या कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत मग त्याच्यामध्ये? कुठल्या कंपनीज आहेत ते दिसतंय? सॅमसंग, टेक्नॉलॉजी HTC, डेल, इंटेल, मोटोरोला. ओके, टेक्नॉलॉजी अँड मोबाईल कंपनीज आहेत त्या 84. ओके, दॅट इज इन चार्ज ऑफ द अँड्रॉइड स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टम. आता कम्प्लीट वर्ड बघा एकदा, चांगले नाही का? हा 2 मार्कासाठी तुम्हाला येऊ शकतो कारण की विंटर 2022 ला आलेला होता. ओके, आणि आता ह्या वेळेस त्याचं वेटेज थोडं जास्त वाटतंय. ओके, सो डिफाईन ओएचए अँड गोल ऑफ ओएचए. तर सगळ्यात पहिले ओएचए चा फुल फॉर्म काय आहे? ओपन हँडसेट अलायन्स. द ओपन हँडसेट अलायन्स इज अ ग्रुप ऑफ 84 टेक्नॉलॉजी अँड मोबाईल कंपनीज. म्हणजे 84 कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी वाईज कंपन्या आहेत आणि काही मोबाईल वाल्या कंपन्या आहेत ज्या की सेमी कंडक्टर, सॉफ्टवेअर ह्या सगळ्या गोष्टी बनवतात. ओके, सो 84 टेक्नॉलॉजी अँड मोबाईल कंपनीज दॅट इज इन चार्ज ऑफ द अँड्रॉइड स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजेच काय? अँड्रॉइड स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टीमचा इन्चार्ज कोण आहे? तर ओपन हँडसेट अलायन्स. समजते सगळ्यांना?
ओके, बघा काय म्हणते पुन्हा. द ओपन हँडसेट अलायन्स इज अ ग्रुप ऑफ 84 टेक्नॉलॉजी अँड मोबाईल कंपनीज दॅट इज इन चार्ज ऑफ द अँड्रॉइड स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजेच काय बघा, खूप इम्पॉर्टंट आहे. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम जे इतकं तुम्हाला मोठं दिसतंय ना, जर तुम्ही वर्ल्ड मध्ये बघितलं तर 71% युजर अँड्रॉइड फोन यूज करतात. म्हणजे जर वर्ल्ड, आता इंडियाची पॉप्युलेशन जर बघितली तर 140 करोड आहे. आणि 140 करोड पैकी आपण इन ऍव्हरेज पडू 70%, म्हणजे 100-110 करोड युजर्स असे जे अँड्रॉइड फोन यूज करतात. आणि अँड्रॉइड इतकं मोठं व्हायचं रिझन आहे ओपन हँडसेट अलायन्स. कारण की ओपन हँडसेट अलायन्सचा मेन गोल काय आहे की अँड्रॉइड मध्ये नेहमी इम्प्रुव्हमेंट आणायची आणि लोकांना ज्याची आवश्यकता आहे, ज्याची गरज आहे, असं व्हायला पाहिजे का की 2009ला जे लहान लहान डिस्प्लेवाले, ज्याचा परफॉर्मन्स, ज्याची सेक्युरिटी, ज्याची स्पीड चांगली नव्हती, ते 2024 पर्यंत चालले असते तर चाललं असतं का? जे मोबाईल स्लो आहेत ते आतापर्यंत युज केले असतं तर चाललं असतं का? नो. ओके, सो जे तुमच्या मोबाईल मध्ये इम्प्रुव्हमेंट पण होती आहे, जे तुम्हाला वेगळे वेगळे नवीन कॅमेराचे पिक्सेल्स दिसतात, ओके, जे तुम्हाला वेगळे वेगळे नवीन ऍड ऑन फीचर दिसतात डिझायनिंग मध्ये पण, ते सगळं सजेस्ट करायसाठी कोण हेल्प करतं? ओपन हँडसेट अलायन्सेस. म्हणजे कंपन्यांसोबत पण कोण बोलतं की बाबा आपण ह्या पर्टिक्युलर कन्सेप्ट मध्ये आपण जाऊ शकतो का? जसं एक मोटोरोलाला फॉर एक्झाम्पल तुमचा कॅमेरा चांगला आहे, कॅमेरा अजून झूम आउट करू शकतो किंवा पिक्सेल चांगले करू शकतो, ओके, किंवा तुमच्या मोबाईलचा हिटिंग इश्यू आहे तर तो हिटिंग इश्यू सॉल्व्ह करू शकतो. हे कोण डिस्कस करतं? तो ओपन हँडसेट अलायन्स. ओके, सो ओपन हँडसेट अलायन्स काय आहे? ग्रुप आहे. किती लोकांचा? तर 84 टेक्नॉलॉजी अँड मोबाईल कंपनीज दॅट इज इन चार्ज ऑफ द अँड्रॉइड स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमचा, अँड्रॉइड स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टीमचा इन्चार्ज कोण आहे? ओपन हँडसेट अलायन्स. आणि याच्या अंडरमध्ये किती लोकांचा ग्रुप येतो? 84 टेक्नॉलॉजी अँड मोबाईल कंपनीजचा. समजलं सगळ्यांना? येस सर. ओके, सो चला आपण एकदा पुन्हा रिवाइज करू बरं. OHA, OHA चा फुल फॉर्म काय? ओपन अलायन्स. ओके, आणि ओपन हँडसेट अलायन्स मोबाईल हे काय? ग्रुप ऑफ किती It's a group कंपन्यांचा of ग्रुप आहे? 84 technology and mobile 84 companies. technology मोबाईल कंपनी, टेक्नॉलॉजी अँड आणि मोबाईल that is in charge of Android. आणि इन चार्ज ऑफ अँड्रॉइड स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट. इथपर्यंत काही कन्फ्युजन आहे कोणाला? त्याच्यानंतर आता नो सर. OHA समजलं. नो सर. नो सर. आता OHA सर समजलं आम्हाला की OHA मध्ये 84 कंपन्या आहेत. ओके, याचे इन्चार्ज कोण आहे पण समजलं. म्हणजे इन्चार्ज आहे ओपन हँडसेट अलायन्स त्या अँड्रॉइड स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टीमचा. पण OHA मेंबर्स कोण आहेत? तर OHA मेंबर्स आर प्रायमरली मोबाईल ऑपरेटर. आता मोबाईल ऑपरेटर म्हणजेच काय? जे तुमच्या मोबाईल मध्ये जिओ आहे ना, जिओ आहे, त्याच्यानंतर एअरटेल, VI, ओके, हे काय तुमचे मोबाईल ऑपरेटर्स आहेत. हँडसेट मॅन्युफॅक्चरर म्हणजे जे मोबाईल बनवतात, ओप्पो, विवो किंवा रिअलमी किंवा रेडमी. त्याच्यानंतर बघा OHA चे मेंबर सांगतोय की OHA च्या अंडरमध्ये जे 84 कंपन्या आहेत त्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या आहेत? मोबाईल ऑपरेटर्स आहेत, हँडसेट मॅन्युफॅक्चरर्स आहेत, सेमी कंडक्टर कंपनीज. सेमी कंडक्टर कंपनी म्हणजेच काय? एखादी ऍप्लिकेशन, एखादी आपण अँड्रॉइड फोन बनवतोय तर अँड्रॉइड फोनच्या आतमध्ये इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस लागतील ना, यस ऑर नो? एक अँड्रॉइड फोन बनवतोय तुम्ही, तुमच्या मोबाईल, तुमच्या हातात जो अँड्रॉइडचा फोन दिसतोय तो अँड्रॉइडचा फोन बनवायसाठी तुम्हाला काहीतरी इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस लागतील की नाही लागतील? सेमी कंडक्टर लागतील की नाही लागतील? येस. ओके, तर ते पण OHA मेंबर्स आहेत. सेमी कंडक्टर कंपनीज. सॉफ्टवेअर कंपनी, जे तुमच्या मोबाईलच्या आतमध्ये वेगळे वेगळे सॉफ्टवेअर्स आहेत, ओके, ते सगळे सॉफ्टवेअर कंपनीज पण त्या OHA मेंबरच्या आतमध्ये येतात. आणि कमर्शियलाइज कंपनीज सच ॲज, कोणत्या कोणत्या कमर्शियलाइज कंपनीज आहेत? सच लाइज गुगल, HTC, सोनी, डेल, इंटेल, मोटोरोला, कॉलकॉम, रिअलमी, रेडमी, ओप्पो. इलेक्ट्रॉनिक्स साठी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स, LG इलेक्ट्रॉनिक्स एक्सेट्रा. ओके, म्हणजे OHA चे मेंबर्स कोण कोण आहेत? मग OHA चे मेंबर्स सांगा बरं माझ्या मागे मागे. सगळ्यात पहिलं कोण आहे? Mobile operator, ठीक आहे, हा झाला पहिला मेंबर. त्याच्यानंतर दुसरा कोण मेंबर आहे? handset manufacturer, सेट मॅन्युफॅक्चरर. त्याच्यानंतर नेक्स्ट कोण मेंबर आहे? semiconductor companies, सेमी कंडक्टर कंपनी. त्याच्यानंतर नेक्स्ट कोण आहे? software companies, कंपनीज. आणि लास्टला त्याच्यानंतर अजून कोण आहे त्या OHA मेंबर्स मध्ये? commercialization companies. सच ॲज एक्झाम्पल्स मध्ये कोणत्या कोणत्या कंपन्या? सगळ्यात पहिले काय घ्यायचं?
Google, Okay, त्यानंतर मग HTC, Sony, Intel, Motorola, Qualcomm, Samsung Electronics, LG Electronics, etc. ओके, जे जे कंपन्या तुम्हाला आठवत आहे ज्याच्यामध्ये अँड्रॉइड आहे ते सगळे लिहून टाका. नो इश्यू. समजलं का? ओके, सो ओएचे किती लोकांची टीम आहे, मग किती लोक कंपन्या त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत? 84 company. 84 कंपन्यांमध्ये जे 5 मेंबर आहेत, सांगा बरं मग आता 5 मेंबर. मोबाईल ऑपरेटर, Google is- हँडसेट मॅन्युफॅक्चर, कमर्शियल कंपनी, Specialization company. Semiconductor companies, अँड सॉफ्टवेअर कंपनीज. ओके, गुड. ओके ओके, सो इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? हो सर. हे लास्टचे हे जे दोन पॉईंट तुम्हाला सांगतोय, हे जे 4 पॉईंट आहेत, हे 4 पॉईंट तुम्हाला केव्हा लिहायचे? जेव्हा तुम्हाला 2 मार्कासाठी क्वेश्चन विचारले जाईल. हे 4 पॉईंट किंवा कोणते कोणते? हे ओपन हँडसेट अलायन्सेस ग्रुप ऑफ 84 टेक्नॉलॉजीज, हा जो पहिला कॉलम, हा जो पहिला वाला पॉईंट आहे, हा सेकंड वाला पॉईंट, आणि हा आहे खालचे 2 पॉईंट. हे केव्हा लिहायचे? जेव्हा तुम्हाला 2 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जाईल. आणि जर बाय चान्स 4 मार्कासाठी विचारला तर मग अजून काही खालचे पॉईंट्स आहेत. ठीक आहे, याला तुम्ही लास्ट मोमेंटला रट्टा मारला तरी चालते. ठीक आहे, तुम्ही कारण की थेरोटिकली रट्टा माराल. ठीक आहे, बट मी तुम्हाला लॉजिक सांगायचं ट्राय करतोय ते थेरोटिकल मध्ये पण. ओके, सो नेक्स्ट ओएची मधला नेक्स्ट पॉईंट आहे द ओपन हँडसेट अलायन्सेस इज लीड बाय गुगल. ओके, म्हणजे ओपन हँडसेट अलायन्स ओएची ला कोण लीड करतो? म्हणजे ओएचच्या वरती पण कोण आहे? Google. कोण आहे? गुगल आहे. ओके, कारण की गुगलने त्याला अक्वायर केलंय. सो ऍज ऑब्वियस आहे ओएचच्या वरती कोण होऊ शकतं? गुगल. ओके, सो ओपन हँडसेट अलायन्सेस इज लीड बाय गुगल. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे? द ओपन हँडसेट अलायन्स इज अ बिझनेस अलायन्स. ओपन हँडसेट अलायन्स आपल्याला काय वाटते? ओप्पो, विवो एकमेकांचे कट्टर दुश्मन आहेत. ओप्पो वाला विवोला मारत असेल, विवो वाला ओप्पोला मारत असेल, रिअलमी वाला रेडमीला मारत असेल. नाही, सगळ्यांचे इंटरनली काय आहेत? अलायन्स आहेत. एक बिझनेस अलायन्स आहे. सगळ्यांच्या मीटिंग्स किंवा जेव्हा त्यांचे इंटरनली अजेंडा सेम असतात की आपल्याला कस्टमरला एक चांगला एक्सपिरियन्स द्यायचा आहे, आपल्याला चांगला अँड्रॉइड ऍप्लिकेशन बनवायचं आहे. ओके, काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी इन्व्हेंट करायचे आहेत. ओके, सो द ओपन हँडसेट अलायन्स इज अ बिझनेस अलायन्स whose goal is to develop the open standard for mobile devices. म्हणजेच काय? तुमचा एक सिंगल अप्लिकेशन मल्टिपल डिव्हाइसेस वरती पण सपोर्ट केला पाहिजे. हा ओपन स्टँडर्ड एक त्यांचा अजेंडा आहे. पहिला गोल कुठला आहे बघा? द ओपन हँडसेट अलायन्स इज अ बिझनेस अलायन्स. हा एक बिझनेस अलायन्स आहे. हुज गोल, त्यांचा गोल इथे बघा, गोल विचारलेला आहे क्वेश्चन मध्ये बरं. गोल ऑफ ओएच हे तुम्हाला लिहायचं आहे, 1 मार्कासाठी आहे ही लाईन. द ओपन हँडसेट अलायन्स इज अ बिझनेस अलायन्स हुज गोल इज टू डेव्हलप, काय करायचं आहे? टू डेव्हलप द ओपन स्टँडर्ड फॉर मोबाईल डिव्हायसेस. ओपन स्टँडर्ड. ओके, ओपन स्टँडर्ड म्हणजेच काय? असं होते का कधी की तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठला तरी एक 10वीचा पेपर दिला, तर अमरावतीवाल्यांसाठी दुसरा 10वीचा पेपर आला, अहमदनगरवाल्यांसाठी दुसरा पेपर आला, किंवा मग मूर्तिजापूरवाल्यांसाठी दुसरा पेपर आला, असं होते का? असं होतं का 10वीच्या पेपरमध्ये? किंवा पॉलीचा पेपर MSBT ने उतरवला, तर इकडच्या लोकांसाठी विदर्भाच्या कॉलेजसाठी वेगळा पेपर, मराठवाड्यांसाठी वेगळा पेपर, असं काढते का? असं होतं का? MSBT नाही करत ना असं. ओके, ओपन स्टँडर्ड म्हणजे की सेम पेपर सगळ्यांना उतरतो. तसंच ओपन हँडसेट अलायन्सचा गोल काय आहे की सिंगल अप्लिकेशन मल्टिपल मोबाईल डिव्हाइसेस वरती सपोर्ट केला पाहिजे, जिथे जिथे अँड्रॉइड फोन आहे, जिथे जिथे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे. समजलं का? ओपन स्टँडर्ड फॉर मोबाईल डिव्हाइस. ओके, काय मग एकदा पुन्हा सांगतोय, ओपन स्टँडर्ड फॉर मोबाईल डिव्हाइस म्हणजेच काय की एक सिंगल अँड्रॉइड अप्लिकेशन मल्टिपल डिव्हाइसेस वरती रन झाला पाहिजे. कुठल्या? सेम, ज्याच्यामध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ओके, जसं मी एक अप्लिकेशन बनवलं, जसं की मी टेस्टिंग करतोय ओप्पो मध्ये, तर तेच अप्लिकेशन माझं मोटोरोला मध्ये पण चाललं पाहिजे, विवो मध्ये पण चाललं पाहिजे, वेगळ्या वेगळ्या मोबाईल मध्ये ते चाललं पाहिजे. सिंगल अप्लिकेशन वर्क ऑन मल्टिपल डिव्हाइसेस. ओके, मग ते वेगवेगळ्या ब्रँडचे पण असतील तरी चालेल, फक्त त्याच्यामध्ये एक कॉमन फॅक्टर पाहिजे, ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइडची पाहिजे. समजलं? समजलं का? त्याच्यानंतर प्रमोट करणे इनोव्हेशन इन मोबाईल फोन. ठीक आहे, ओएचचा मेन गोल काय आहे की फक्त ओपन स्टँडर्ड फॉर मोबाईल डिव्हाइसेस प्रोव्हाइड करणे नाही, तर सोबत आहे प्रमोट इनोव्हेशन. जर इनोव्हेशनच नसती, ओके, तर 2012-2013च्या पहिले जे मोबाईल फोन होते ना, त्याची सिक्युरिटी खूप कमी होती, त्याचा परफॉर्मन्स खूप कमी होता. ओके, बट डे बाय डे इनोव्हेशन होत आहे. ओके, पहिले आपण काय यूज करायचो? पहिले आपण फॉर एक्झाम्पल
चॅटिंगसाठी टेक्स्ट मेसेज यूज करायचो. मग आपण त्याच्यानंतर फेसबुक यूज केलं है ना. मग त्याच्यानंतर आपण आता व्हॉट्सअप यूज करतोय. जास्तच आपल्याला ऍडव्हान्स पाहिजे असेल तर आपण इंस्टाग्राम यूज करतोय. प्रायव्हसी पाहिजे असेल तर अजून इनोव्हेशन आला, स्नॅपचॅट यूज करतोय. बरोबर आहे ना? येस ऑर नो? ओके. सो ओएचचं काय आहे काम, गोल काय आहे? प्रमोट द इनोव्हेशन इन मोबाईल फोन. मग मी फक्त तुम्हाला हे ऍप्लिकेशनचं एक एक्झाम्पल दिलं, ठीक आहे. बट त्याच्या व्यतिरिक्त फॉर एक्झाम्पल काही डिझायनिंग मध्ये पण काही इनोव्हेशन असतील, ओके, फीचर मध्ये पण काही असेल, डिस्प्ले मध्ये पण काही इनोव्हेशन असतील, ते सगळे इम्प्रुव्हमेंट करायचं गोल कोणाचं आहे? ओपन हँडसेट अलायन्सचं. सो प्रमोट द इनोव्हेशन इन मोबाईल फोन अँड प्रोव्हाइड द बेटर एक्सपिरियन्स फॉर कन्झ्युमर ऍट अ लोअर कॉस्ट. ओके, म्हणजेच काय? चीपेस्ट, कमीत कमी प्राइस मध्ये चांगला एक्सपिरियन्स कस्टमर पर्यंत पोहोचला पाहिजे, हा गोल आहे ओएचचा. म्हणजे 3 गोल समजत आहेत ओपन हँडसेट अलायन्सेसचे. सगळ्यात पहिले आहे डेव्हलप करणे ओपन स्टँडर्ड फॉर मोबाईल डिव्हायसेस. म्हणजे एक सिंगल ऍप्लिकेशन तुम्ही तुमच्या लॅपटॉप मध्ये पण डेव्हलप केला, जर तो प्ले स्टोरला टाकला तर थाउजंड्स ऑफ मोबाईल फोन मध्ये ते इन्स्टॉल झाला पाहिजे. सेकंड आहे इनोव्हेशन प्रमोट करणे फॉर मोबाईल. थर्ड आहे बेटर एक्सपिरियन्स देणे कन्झ्युमरला ऍट लोअर कॉस्ट. असं व्हायला पाहिजे का की फॉर एक्झाम्पल एक मोबाईल आहे ज्याच्यामध्ये काहीतरी 8 GB रॅम आहे, तर 8 GB रॅम आणि फॉर एक्झाम्पल काहीतरी 256 हार्ड डिस्क असेल, तर तो मोबाईल 15,000चा आहे. तर त्याची रॅम 16 GB केली तर तो 1 लाखाचा व्हायला पाहिजे का? तो मोबाईल जर 8 GB रॅम वाला मोबाईल जर 10,000ला 15,000ला अवेलेबल आहे आणि जर त्याला 16 GB केलं रॅम, तर तो काय 1 लाखाला व्हायला पाहिजे का? असं व्हायला पाहिजे का? नो. ओके, आपण काय करतोय? त्याचा मेन मोटो काय आहे, गोल काय आहे की कमीत कमी कॉस्ट मध्ये आपल्याला जास्तीत जास्त कस्टमरला एक्सपिरियन्स कसा देता येईल. ओके, सो प्रोव्हाइड द बेटर एक्सपिरियन्स फॉर कन्झ्युमर ऍट अ लोअर कॉस्ट. समजतं सगळ्यांना हा पॉइंट, गोल? Yes, sir. येस सर. ओके, आपण पुन्हा एकदा याला पुन्हा रिवाइज करू. ओपन हँडसेट अलायन्सला लीड कोण करतं? गुगल. गुगल. हँडसेट अलायन्स कशाचा अलायन्स आहे? ओपन हँडसेट अलायन्स. येस, ओपन हँडसेट अलायन्स आहे. येस, बिझनेस अलायन्स. बिझनेस अलायन्स. ओके, ओपन हँडसेट अलायन्स बिझनेस अलायन्स आहे. आणि बिझनेस अलायन्स हा जो ओएच आहे याचा मेन गोल काय आहे? सगळ्यात पहिला गोल कुठला आहे तुमचा? डेव्हलप ओपन सोर्स. ओके, ओपन स्टँडर्ड फॉर मोबाईल डिव्हाइस डेव्हलप करणे. त्याच्यानंतर सेकंड कुठला गोल आहे त्याचा? प्रमोट करणे प्रमोट इनोव्हेशन इन मोबाईल. नवीन नवीन टेक्नॉलॉजी, नवीन जे पण इनोव्हेशन आहेत, चॅलेंजेस आहेत, त्याला प्रमोट करणे, फंडिंग करणे, ह्या पण गोष्टी आहेत. त्याच्यानंतर थर्ड कुठला गोल आहे ओएचचा? प्रोव्हाइड बेटर एक्सपिरियन्स अँड कन्झ्युमर ऍट लोअर कॉस्ट. लोअर टू लोअर कॉस्ट मध्ये चांगला एक्सपिरियन्स प्रोव्हाइड करणे कन्झ्युमरला. कारण की अँड्रॉइड असंच मोठं झालेलं नाहीये. अँड्रॉइडची कॅपॅसिटी ऑल ओव्हर द वर्ल्ड, जेव्हा 2008ला पहिला मोबाईल लॉन्च झालेला आहे, 2024ला 71%, म्हणजे जेवढं पण वर्ल्ड एरियातलं 71 कस्टमर कडे कुठला फोन आहे? अँड्रॉइड फोन. बाकीचे iOS वाले, बाकीचे चायनावाले किंवा कीपॅड वाले. ओके, सो हे 4 पॉईंट तुम्हाला केव्हा लिहायचे? जेव्हा तुम्हाला 2 मार्कासाठी क्वेश्चन येईल. समजलं का? येस सर. ठीक आहे. त्याच्यानंतर हे खालचे पण 4 पॉईंट आहेत, 4-5 पॉईंट आपण लवकर फिनिश करून घेऊ. ओके, सो ऑल पार्ट ऑफ द मोबाईल इकोसिस्टम आर रिप्रेझेंट इन द ओएचए. आता हा एक नेक्स्ट पार्ट आहे, ऑल पार्ट ऑफ द मोबाईल इकोसिस्टम. आता मोबाईल मध्ये पण इकोसिस्टम आहे. आता इकोसिस्टम सगळ्यांना इकोसिस्टम समजते का? इकोसिस्टम म्हणजेच काय की एकमेकांवरती आपण इंटरडिपेंड असतो. म्हणजे जर युजर असेल तरच डेव्हलपर त्या युजरसाठी ऍप्लिकेशन डेव्हलप करेल. ऍप्लिकेशन जो डेव्हलप करेल डेव्हलपर, ते कोण परचेस करेल किंवा कुठं पब्लिश करेल? त्या मोबाईल मध्ये, म्हणजे मॅन्युफॅक्चरर जेव्हा मोबाईल बनवेल तेव्हा युजर काय करेल? परचेस करेल. इथे बघा तुम्हाला खाली एक इथे बघा अँड्रॉइडची इकोसिस्टम. ओके, सो इथे बघा अँड्रॉइडची जी इकोसिस्टम आहे त्याच्यामध्ये काय सगळ्यात पहिला अँड्रॉइड युजर, म्हणजे जर युजरच नसेल तर डेव्हलपर काही कामाचं नाहीये. ओके, जर डेव्हलपर असेल बट जर मोबाईल फोनच नसतील, म्हणजे इक्विपमेंट मेकरच नसतील जे की ऍप्लिकेशन पब्लिश करू शकतील, ज्यांच्या मोबाईलमध्ये आपण ऍप्लिकेशन स्टोअर करू, लोकांपर्यंत पोहोचवू, जर इक्विपमेंट मेकरच नसतील
ओके, तर मग डेव्हलपर आणि युजर पण काही कामाचा नाही. म्हणजे इथे प्रत्येक युजर म्हणजे प्रत्येक पॉईंट हा एकमेकांवरती डिपेंड आहे. युजर नसेल आणि डेव्हलपर इक्विपमेंट मेकर असतील तरी पण काही कामाचं नाही. डेव्हलपर नसेल आणि बाकीच्या गोष्टी असतील तरी पण काही कामाचं नाही. ओके, म्हणजे इथे काय आहे, ओएचए काय म्हणतोय, ओएचएच्या आतमध्ये जे पण सगळ्या गोष्टी इंटरडिपेंडंट आहे, एकमेकांवरती जे पण डिपेंडन्सी आहे ते पण हँडल करायचं काम कोण करते, ओएचए. म्हणजे युजर म्हणजे कस्टमरला हँडल करणे, कस्टमरला एक्सपिरियन्स देणे, डेव्हलपरला फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स देणे. जसं लाईक कस्टमरला लो कॉस्ट मध्ये फीचर द्यायचं आहे. ओके, त्याच्यासाठी आपण काम केलं, म्हणजे ओएचएने काम केलं. त्याच्यानंतर नेक्स्ट डेव्हलपरला फ्री ऑफ कॉस्ट काय देऊन दिले, सॉफ्टवेअर देऊन दिले, सोर्स कोड फ्री ऑफ कॉस्ट देऊन दिला. त्याच्यानंतर यांचा एक अलायन्स बनवलं इक्विपमेंट मेकर्सचं. तर हे सगळे रिस्पॉन्सिबिलिटीज जे आहेत अँड्रॉइड इकोसिस्टमच्या त्या सगळ्या कोण हँडल करते, ओएचए. ओएचए रिस्पॉन्सिबल आहे सगळ्या गोष्टी हँडल करायला, युजरला, डेव्हलपरला, ओके, इक्विपमेंट मेकरला. कारण की तिघापैकी जर एकही जण लूज झाला, अवेलेबल नसेल, तर त्यावेळेस ती इकोसिस्टीम म्हणजे ती चेन काय होऊन जाईल, तुटून जाईल. समजलं सगळ्यांना हा पॉइंट? येस सर. ओके, त्याच्यानंतर the primary goal of the OHA is to create the unified platform for the mobile device that is open, flexible and scalable. तो सगळ्यात पहिला जो गोल होता OHA तो काय आहे, युनिफाईड प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करणे, म्हणजे सिंगल अप्लिकेशन मल्टिपल डिव्हाइस वरती रन झाला पाहिजे. ओके, दॅट इज ओपन, फ्लेक्झिबल अँड स्केलेबल. ओके, म्हणजे असं होतं का की व्हॉट्सअप फक्त 1000 लोकच डेव्हलप करू शकतील, असं होते का? असं आहे का? व्हॉट्सअप 1000 लोकच डेव्हलप करू शकते आहे का? नाही. 1000पेक्षा जास्त अनलिमिटेड जेवढ्या लोकांना ते डाउनलोड करायचे ते डाउनलोड करू शकतात. ओके, तर आपण याला काय म्हणू, फ्लेक्झिबल अँड स्केलेबल. ओके, सो ओएचएचा मेन जो प्रायमरी गोल आहे तो आहे युनिफाईड प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करणे, म्हणजे सिंगल डिव्हाइस वर्क ऑन, सिंगल अप्लिकेशन वर्क ऑन मल्टिपल डिव्हाइसेस. ओके, जो की ओपन असेल, फ्लेक्झिबल असेल आणि स्केलेबल असेल, म्हणजे त्याची लिमिट नसेल की किती लोकांनी डाउनलोड करायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर ओएचए ऑल्सो वर्क टू प्रमोट द अँड्रॉइड प्लॅटफॉर्म अँड सपोर्ट इट अडॅप्शन बाय डिव्हाइस मॅन्युफॅक्चरर अँड डेव्हलपर्स. ओके, ओएचए सोबतच अँड्रॉइड प्लॅटफॉर्मला पण काय करतो, प्रमोट करतो. म्हणजे जे नवीन नवीन व्हर्जन्स येत राहतात त्यांना प्रमोट करतो, आणि सोबतच जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, जे डेव्हलपर्स आहेत, त्यांना पण इन्करेज करायचं काम कोणाचं आहे, ओएचएचं. ओके, अँड्रॉइड प्लॅटफॉर्मला प्रमोट करणं म्हणजेच काय, आता फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं 2009 ला अँड्रॉइड 3.0 म्हणजेच काय, कपकेक नावाचा व्हर्जन लॉन्च झाला होता. तर तो कपकेकच व्हर्जन आतापर्यंत रन करतोय का? नाही. आता कुठला तरी अँड्रॉइड 13-14 आलेला आहे. म्हणजे जे पण नवीन नवीन व्हर्जन्स येत आहेत त्या सगळ्या नवीन अँड्रॉइड प्लॅटफॉर्मला ओएचए काय करतोय, प्रमोट करतोय, सोबतच सपोर्ट करतोय. जे नवीन नवीन अडॅप्शन्स डिव्हाइस मॅन्युफॅक्चरर आणि डेव्हलपर सांगतोय, डेव्हलपर ज्या ज्या नवीन पद्धती सांगतोय, डिव्हाइस मेकर जे जे नवीन शेप्स वगैरे त्या मोबाईलच्या देत आहेत, त्या सगळ्यांना सपोर्ट करतोय कोण, ओएचए. हे काम कोणाचं आहे, ओएचएचं. ओके, लास्ट 2 पॉइंट आहे, दिस इन्क्लूड द प्रोव्हाइड रिसोर्सेस, टूल्स अँड सपोर्ट फॉर द डेव्हलपर टू क्रिएट अँड डिस्ट्रीब्यूट द अँड्रॉइड ऍप. ओके, सो ओएचएचं अजून काय काम आहे, रिसोर्स प्रोव्हाइड करणे, म्हणजेच काय, जे पण आयडी, जे पण इन्व्हायरमेंट, जे पण एसडीके टूल्स, जे पण लागेल त्या डेव्हलपरला, ते सगळं प्रोव्हाइड करायचं काम कोणाचं आहे, ओएचएचं. जर मी तुम्हाला बोललो असं की तुम्हाला एक अँड्रॉइड अप्लिकेशन बनवायचं आहे पण अँड्रॉइड स्टुडिओ यूज करायचं नाहीये, तर पॉसिबल आहे का मग ते अँड्रॉइड अप्लिकेशन डेव्हलप करणं, जर अँड्रॉइड स्टुडिओस नसेल तर? ओके, सो काय होईल, इथे ओएचएचं काम आहे की प्रोव्हाइड करणे रिसोर्सेस, टूल अँड सपोर्ट करणे फॉर डेव्हलपर क्रिएट अँड डिस्ट्रीब्यूट द अँड्रॉइड ऍप. ओके, ऍज वेल एज वर्किंग टू इन्शुअर दॅट द प्लॅटफॉर्म रिमेन इन्शुअर अँड स्टेबल. आणि सोबतच जे पण अप्लिकेशन, जे पण टूल्स, जे पण रिसोर्सेस ओएचए प्रोव्हाइड करतोय डेव्हलपरला, आणि डेव्हलपर जे पण अप्लिकेशन त्या प्लॅटफॉर्मसाठी बनवतोय, इन्शुअर करायला पाहिजे डेव्हलपरने ऍज वेल एज ओएचएने की ते सिक्युअर आणि स्टेबल असले पाहिजे, कुठलाही डेटा कुठे लीक नाही झाला पाहिजे. समजलं सगळ्यांना? Yes, sir. ओके, सो लास्ट पॉइंट आजच्या सेशन मधला, आपला डेमो सेशनचा आजचा लास्ट पॉइंट आहे. सो ओव्हरऑल OHA प्ले अ की रोल इन द डेव्हलपमेंट अँड ग्रोथ ऑफ द अँड्रॉइड प्लॅटफॉर्म. म्हणजे काय, जर OHA नसेल तर मग त्यावेळेस अँड्रॉइड इतका मोठा झाला नसता. सो OHA प्ले अ की रोल इन द डेव्हलपमेंट. ओके, म्हणजे जे पण अँड्रॉइडची डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये, आणि जो अँड्रॉइडची ग्रोथ होती आहे त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जो की रोल प्ले केलेला आहे तो OHA ने केलेला आहे. ओके, कारण की OHA ने सगळ्यात पहिला जो थॉट क्रिएट केला अँड्रॉइडचा तो OHA ने क्रिएट केला, आणि मग त्याच्यानंतर OHA ला कोणी अक्वायर केलं पुढे जाऊन? येस, OHA ला कोणी अक्वायर केलं? गुगलनी. ओके, सो
ड्यू टू द वर्क ऑफ OHA, अँड्रॉइड हॅज बिकम वन ऑफ द मोस्ट वाइडली युज्ड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम इन द वर्ल्ड. ओके, आणि कारण की OHA हा अँड्रॉइड इकोसिस्टीम वरती बिलीव्ह करतो. म्हणजेच काय की तो युजरला पण लोएस्ट प्राइस मध्ये प्रोडक्ट द्यायचा ट्राय करतोय, डेव्हलपरला पण ओपन सोर्स देतोय, म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट सगळ्याच गोष्टी अवेलेबल करतोय, इक्विपमेंट मेकर्सला पण प्रमोट करतोय. ओके, तर त्यामुळे काय होतंय, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम बिकम द मोस्ट पॉप्युलर ऑपरेटिंग सिस्टीम. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम ही सगळ्यात पॉप्युलर ऑपरेटिंग सिस्टीम आहे, सगळ्यात जास्त यूज होणारी ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ओके, सो सगळ्यांना समजले हे जे लास्टचे 4-5 पॉईंट आहे. जर तुम्हाला केव्हा 4 मार्कासाठी क्वेश्चन विचारला तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवायचे, अदरवाईज तुमच्याकडे हे 4 पॉइंट्स आहेत. ओके, पुन्हा आपण एकदा लास्ट 2 मिनिटं रिवाइज करून घेऊ. 7:45 ला स्टॉप होऊन जाईल. ओके, तर आपण पुन्हा जस्ट 2 मिनिटं रिवाइज करू. अँड्रॉइड काय मग सगळ्यात पहिले ओपन सोर्स. ओपन सोर्स and the best operating system आणि in best operating system mobile आहे. device such as and tablet Mobile स्मार्टफोन आहे, टॅबलेट कम्प्युटर्स. ओके, त्याच्यानंतर अँड्रॉइड हा जो पर्टिक्युलर अँड्रॉइड फोन होता किंवा अँड्रॉइड हा जो कन्सेप्ट आहे सगळ्यात पहिले कुणी डेव्हलप करायचं ट्राय केलं? Open handset. open handset alliance. ओपन हँडसेट अलायन्स. ह्याला आपण अलायन्स म्हणू किंवा ग्रुप म्हणू, आपण याला अलायन्स म्हणू किंवा आपण याला ग्रुप म्हणू किंवा आपण याला कंपनी म्हणू शकतो किंवा ऑर्गनायझेशन म्हणू शकतो. ओके, आणि त्याच्यानंतर ओपन हँडसेट अलायन्सला ओपन हँडसेट अलायन्सला मग स्पॉन्सर करायचं कोणी काम केलं सगळ्यात पहिले? गुगलने. Google. आणि त्याला कोणी एक्वायर केलं आणि केव्हा एक्वायर केलं? Google. गुगलने केलं 2005 मध्ये. ओके, त्याच्यानंतर पहिला अँड्रॉइडचा बेटा व्हर्जन केव्हा लॉन्च झाला आणि कोणी लॉन्च केला? गुगलने केला 2007 मध्ये. गुगलने केला 2007 मध्ये. आणि त्याच्यानंतर फर्स्ट कमर्शियल व्हर्जन अँड्रॉइडचा केव्हा लॉन्च झाला? Android 1.0. सप्टेंबर 2008 मध्ये. अँड्रॉइड व्हर्जनचं नाव काय होतं मग? Oh. अँड्रॉइड 1.0. त्याच्यानंतर अँड्रॉइड ऑफर अ युनिफाईड अप्रोच म्हणजेच काय होईल मग? Single application can run on multiple devices. Single application multiple device Android operating system. एक्झॅक्टली. ओके, सिंगल ऍप्लिकेशन किंवा डेव्हलपरला फक्त विचार करायचा आहे की त्याला फक्त अँड्रॉइड ऍप्लिकेशन साठी अँड्रॉइड प्लॅटफॉर्म साठी डेव्हलप करायचं आहे. आणि अँड्रॉइड प्लॅटफॉर्म वरती किंवा अँड्रॉइड प्लॅटफॉर्म साठी जर त्यांनी डेव्हलप केलं तर जिथे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्या प्रत्येक ठिकाणी ते ऍप्लिकेशन रन होऊ शकते, इन्स्टॉल होऊ शकते, युजर युज करू शकतो. ओके, त्याच्यानंतर अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये किंवा अँड्रॉइड ऍप्लिकेशन मध्ये कुठली लँग्वेज युज केली जाते? Java. Java. आणि अँड्रॉइड ऍप्लिकेशन डेव्हलप करायसाठी पण कुठली की युज करतो? Software development kit. त्याच्यानंतर इथे कुठल्या गोष्टी फ्री आहे, ओपन सोर्स आहेत? सोर्स कोड आणि सोबतच अँड सॉफ्टवेअर. ओके, अँड सॉफ्टवेअर. सो मेन जो गोल आहे अँड्रॉइडचा तो कुठला गोल आहे मग? To create a successful real world product. Okay, goal of Android project is to create the successful real world product ज्याच्यामध्ये आपण कोणाला एक्सपिरियन्स द्यायचा ट्राय करतोय? To end user. व्हेरी गुड. त्याच्यानंतर OHA चे 4 पॉईंट जे आपल्याला लक्षात ठेवायचे. सगळ्यात पहिले OHA चा फुल फॉर्म काय आहे? Open handset. ओपन हँडसेट अलायन्स ही किती लोकांची कम्युनिटी आहे? 84 technology and software companies. कोणत्या कंपन्या आहेत त्या? Mobile. Mobile operator, Mobile handset company. manufacturer, semiconductor companies, software companies and commercial companies. ओके, सो हे सगळे OHA चे मेंबर झाले. ओके, बट 84 कंपन्यांचा मेन बेस काय आहे? टेक्नॉलॉजी आणि मोबाईल कंपनीज आहेत. आणि ओपन हँडसेट अलायन्सेस कोणाचा इन्चार्ज आहे? अँड्रॉइड Smartphone operating system. स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, एक्झॅक्टली. त्याच्यानंतर OHA मेंबर्स, OHA चे 5 मेंबर आहेत. कुठले 5 मेंबर आहेत OHA चे? Mobile operator, Handset manufacturer, semiconductor software companies, companies, commercial and commercial. जर तुम्हाला इथे एक्झाम्पल द्यायला लावला तर एक्झाम्पल मध्ये कुठल्या कंपन्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत? Google, Oppo, Vivo, Sony, Intel, Motorola, Electronics, LG Electronics, HTC, Redmi, Realme. त्याच्यानंतर येस एक्झॅक्टली. नेक्स्ट त्याच्यानंतर OHA ला कोण लीड करतोय? Lead by Google. आणि त्याच्यानंतर जो लास्ट तुम्हाला एक याच्यात पॉईंट लिहायचा आहे 2 मार्कासाठी तो आहे OHA चा गोल. सो OHA चे 3 गोल आहेत. सगळ्यात पहिले तो OHA जो आहे ओपन हँडसेट अलायन्स हा कशाचा अलायन्स आहे?
बिझनेस Business goal alliance. आहे आणि मेन गोल काय आहे मग? To create a Develop open unified standards for mobile platform for devices. mobile device that is open, flexible and scalable. ओके, तो तर वन ऑफ द झालाच, बट आपला सगळ्यात इम्पॉर्टंट 3 गोल आहेत ते कुठले आहेत? डेव्हलप ओपन Develop स्टँडर्ड open standards for ठीक आहे, mobile डेव्हलप करणे devices. ओपन स्टँडर्ड फॉर मोबाईल डिव्हाइस. त्याच्यानंतर नेक्स्ट काय मग? Promote innovation. प्रमोट करणे इनोव्हेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट आणि युजरला एक्सपिरियन्स देणे ऍट अ लोअर कॉस्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर OHA हा काय करतोय? मोबाईलची इकोसिस्टीम पूर्ण काय करतोय? रिप्रेझेंट करतोय, हँडल करतोय. अँड्रॉइडच्या इकोसिस्टीम मध्ये कोण कोण आहे मग? कोण 3 लोक आहेत? डेव्हलपर Developer, end user, and equipment maker. ठीक आहे. अँड्रॉइड युजर, डेव्हलपर आणि इक्विपमेंट मेकर. ओके, तिन्ही पैकी जर एकही जण लूज झाला तर एकमेकांशिवाय कोणी जगू शकणार नाही. इंटरडिपेंडंट आहेत. ओके. त्याच्यानंतर प्रायमरी गोल आहे OHAचा की आपल्याला युनिफाईड प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करायचा आहे ज्याच्यामध्ये ते फ्री ऑफ कॉस्ट असेल आणि अनलिमिटेड युजर्स त्याला युज करू शकतील आणि फ्लेक्झिबल असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर अँड्रॉइड प्लॅटफॉर्मला प्रमोट करणे म्हणजे अँड्रॉइडला अजून किती मोठं करता येईल हे काम OHAचं आहे. ठीक आहे. आणि मॅन्युफॅक्चरर आणि डेव्हलपर्सला सपोर्ट करणे. ओके. त्याच्यानंतर वेगळे डेव्हलपर्सला रिसोर्सेस, टूल्स आणि सपोर्ट करणे आणि सोबतच जे पण ऍप्लिकेशन तो लॉन्च करतोय ते सिक्युअर आणि स्टेबल असणे. आणि लास्टला आहे की जे पण OHA मुळे अँड्रॉइडची जी ग्रोथ आहे ते ट्रिमेंडस आहे. ओके. जेवढे पण युजर सध्या पूर्ण ऑल ओव्हर द वर्ल्ड आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे OHA. ओके. आणि दॅट्स वाय अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम ही सगळ्यात वाईडली युज होणारी ऑपरेटिंग सिस्टीम आहे. सगळ्यांना क्लिअर आहे? डेमो सेशन नंबर 1. येस सर Yes. ओके. काही कन्फ्युजन इथपर्यंत? कोणाला काही क्वेश्चन्स आहेत? नो. ओके. सो नो सर. रेकॉर्डिंग स्टॉप करतोय मी. ओके.